हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची मुखासी का काना मिळे, तयाची हृदयाते सांडुनी पळे भेदुजी साच। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर ज्ञानोबरायाने अर्जुनाच्या मुखातून भगवंताच्या नामाचा महिमा या ओवीतून व्यक्त केलेला आहे। नामधारकाचा ठसा असा आपला विषय असल्यामुळं नामाच्या संबंधानं महात्म्याचा विचार आपल्याला करायचा आहे। नामाचं महिमान आहे ते आपल्या प्रत्ययाला काही येत नाही याचा विचार करणं आपलं प्रधान काम आहे। भगवंताच्या नामाचा महिमा विलक्षण असल्याचं वर्णन अनेक ठिकाणी साधुपुरुषांनी केलं। नामाचा महिमा कोणालाही कळत नाही असा जो विचार आहे ना, त्याच्यात बाकीच्या कोणाला भगवंताच्या नामाचा महिमा कळणार नाही याच्यात नवल नाही। स्वतः देवालाही नामाचा महिमा कळत नाही असं संतांनी वर्णन केलेलं आहे। सर्वज्ञ आणि सर्व शिरोमणी असलेला, सर्वज्ञ आणि सर्ववित असलेला परमात्मा, यस सर्वज्ञ सर्ववित यस्य ज्ञानमयं तपः, असं त्या भगवंताच्या संबंधानं उपनिषदात वर्णन येतं। तो परमात्मा सर्वज्ञ आहे, तो परमात्मा सर्ववेत्ता आहे। सर्वज्ञता आणि सर्ववेतृत्व याच्यामध्ये थोडासा फरक केला शास्त्राने बरं का, कारण उपनिषदाने एकाच मंत्रामध्ये त्या परमात्म्याचं सर्वज्ञ सर्ववित म्हणून वर्णन केलं। सर्वज्ञ असणं याच्यामध्ये ब्रह्मज्ञान असण्याचा विचार आहे, आणि सर्व वेतृत्व असणं याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या विषयाचं वृत्तीच्या संबंधानं होणारं ज्ञान त्याचा विचार आहे। वृत्ती वाचून होणारं ज्ञान आणि वृत्ती न होणारं ज्ञान अशा पद्धतीच्या दोन प्रकारच्या स्वरूप ज्ञान आणि वृत्ती ज्ञान या दोन्ही ज्ञानाने संपन्न असलेला तो परमात्मा असल्यामुळे त्याचं वर्णन करताना सर्वज्ञ म्हणलं आणि सर्ववितही म्हणलं। यसे ज्ञानमयं तपः, सदा सर्व काळ त्या परमात्म्याचं ज्ञानमय तप चालू आहे असा असलेला तो परमात्मा, ज्ञानानं भरलेला चिद्रूप म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन। आणि त्या परमात्म्याला न कळणाऱ्या दोन गोष्टी संत महात्मे आपल्याला सांगतात। त्याच्या चरणाचा महिमा एक त्याला कळत नाही, त्याच्या नामाचा महिमा कळत नाही। काय सांगू, तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझं। देवाच्या चरणाचा महिमा देवाला माहिती नाही, भगवंताच्या चरणाचा महिमा देवाला माहिती नाही, म्हणूनच देव आपल्या पायाचा अंगठा घेऊन तोंडामध्ये घालीत असतात। असं देवाचं एक बालकृष्णाचं रूप आपल्याला पाहायला सापडतं। पहा, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि। वटाच्या पानावर एक बालमुकुंदाचं चित्र दाखवलं जातं। जे मार्कंडेयाला झालेलं दर्शन होतं, प्रलयाचं दर्शन होत असताना त्या प्रलयाब्धीमध्ये एक वडाच्या पानावर एक बालकृष्णाचं रूप दिसलं, आणि त्या बालकृष्णाच्या शरीरामध्ये मार्कंडेय गेले तर तिथं अनंत ब्रह्मांड त्यांना दिसायला लागली, अशी जी कथा आहे। त्या बालकृष्णाचं रूप कसे हो, वटस्य पत्रस्य पुटे शयानम, एका वडाच्या पानावर झोपलेलं ते बालकृष्णाचं रूप आहे। भगवंतानी काय केलं, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम, पडलेलं ते लहान लेकरू बालकृष्णाचं रूप भगवंतानी आपला पाय उचलला, दोन्ही हातांनी धरला, आणि त्या पायाचा अंगठा देवाने भगवंतानी मुखामध्ये घातलेला आहे। कशा करता परमात्मा आपल्या पायाचा अंगठा मुखामध्ये घालतात त्याचं कारण सांगत असताना भक्त मंडळी म्हणते, चरणाचं सुख त्याला ठाऊक नाही। साधू पुरुषाने त्या भगवंताच्या चरणाच्या सुखाचं वर्णन करत असताना नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय, श्रीधराचार्याने भागवताला टीका लिहित असताना सुरुवातीला असं वर्णन केलेलं आहे की भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी असणारा जो चिन्मकरंद आहे तो चैतन्य रूपी मकरंद चाखण्याची योग्यता फक्त परमहंस पदवीच्या महात्म्यांना आहे। मग परमहंस पदवीचे महात्मे सुद्धा माझ्या चरणाच्या ठिकाणी असणारा चरणरूपी कमळाच्या ठिकाणी असणारा चैतन्य रूपी मकरंद जर चाखायला येत असतील, काय गोडी आहे, आपल्या चरणाच्या ठिकाणी एकदा पाहावं तरी म्हणून भगवंतानी आपल्या पायाचा अंगठा मुखामध्ये घातला, अशा पद्धतीचं वर्णन। याचा अर्थ काय झाला, स्वतःच्या चरणाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्यरूपी मकरंदाचं सुख आहे, जो आनंद आहे, तो जर देवाला ठाऊक असता तर संतांनी वर्णन केल्याच्या नंतर देवाने अंगठा तोंडात घालून बघायचं काही कारण नव्हतं। ज्या अर्थी साधू पुरुषांनी चरणसुखाचं वर्णन केलेलं ऐकलं आणि त्याच्यानंतर भगवंतानी आपल्या चरणाचा अंगठा मुखामध्ये घातलेला आहे, त्या अर्थी देवाला अगोदर चरणाचं सुख माहिती नाही। चरणेचा प्रताप जाणती वैष्णव, नामदेवराय सांगतात, वैष्णवाच्या शिवाय चरणाचा प्रताप कोणाला कळत नाही।
कोण कोण वैष्णव आहेत, 1-2-4 वैष्णवाची यादी नामदेवरायांनी त्या ठिकाणी सांगितली. नलकुबर मणिग्रीव माझे सखे. कुबेराचे पुत्र असलेले नलकुबर आणि मणिग्रीव जे भगवंताच्या अंगणामध्ये, नंदबाबाच्या अंगणामध्ये यमलार्जुनाच्या रूपाने जन्माला आलेले होते. वृक्षयोनी त्यांना प्राप्त झाली होती नारदाच्या शापानं. ते उखळाला बांधल्याच्या नंतर परमात्मा ते उखळ ओढत ओढत जे अंगणामध्ये घेऊन गेले, त्या अंगणामध्ये त्या 2 झाडाच्या फट्टीतून परमात्मा पलीकडे गेल्याच्या नंतर ते उखळ अडकलं. अडकलेलं उखळ त्याला ओढून काढण्याकरता म्हणून देवाने नेट लावला, आपला पाय लावला. पाय लावून नेट लावून भगवान तो उखळ ओढायला लागले. तेव्हा देवाच्या परस्पर्शाच्या योगाने त्या दोन्ही झाडाचा उद्धार झाला. दोन्ही झाडं उन्मळून पडली आणि वृक्षयोनीला प्राप्त झालेले नलकुबर मणिग्रीव, नारदाच्या शापानं त्यांना वृक्षयोनी आलेली, देवाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर वृक्षयोनीतून मुक्त झाले. कशाने मुक्त झाले? देवाच्या चरणस्पर्शानं मुक्त झाले. मग चरणस्पर्शानं मुक्त झालेल्या नलकुबर मणिग्रीवाला देवाच्या चरणाचं सुख काय आहे, प्रताप काय माहिती आहे म्हणतात नामदेवराय. चरणीचा प्रताप जाणे गौतम वधू. गौतम ऋषीची भार्या असलेली अहल्या, तिला एक चरणाचा प्रताप माहिती आहे म्हणे. जे का श्रापेबद्धू मुक्त शिळा. आपल्या पतीच्या शापाच्या योगाने ज्याला शिलारूप प्राप्त झालेलं होतं, त्या शिलारूपाला प्राप्त होऊन असलेली ती गौतमाची भार्या अहल्या, भगवंताचा त्या आश्रमात जाणं झालं विश्वामित्रांच्या सोबत. मिथिला नगरीला जात असताना भगवंताचा मुक्कामिक विश्वामित्राच्या आश्रमात पडला, त्या गौतम ऋषीच्या आश्रमात पडला. आणि गौतमाच्या आश्रमात असताना भगवंतांनी इकडं तिकडं पाहिलं तर आश्रम एकदम सुसज्ज आहे. आश्रमात शोभा एकदम चांगली आहे. आश्रमाची व्यवस्था एकदम नीटनेटकी आहे. झाडलोट सगळं व्यवस्थित रीतीनं झालेलं दिसत आहे. पण हे सगळं असताना त्या ठिकाणी आश्रमात कोणीच नाही. हे पाहिल्याच्या नंतर देवाने विचारलं विश्वामित्र ऋषींना, कोणाचा आश्रम आहे? गौतमांचा. कुठे आहेत गौतम ऋषी? तपस्येला निघून गेले. इथं कोण राहतं? कोणी राहत नाही. मग आश्रमाची एवढी व्यवस्था, त्यांच्या तपश्चर्याचा प्रभावच असा आहे की म्हणले सगळी पंचमहाभूत या ठिकाणी येऊन सेवा करतात. झाडायचं काम वायू करतो, पाणी भरायचं काम स्वतः वरुण देवता करते, स्वयंपाकाचं काम करण्याकरता या ठिकाणी साक्षात अग्निदेव येतो. सगळ्या देवांनी या ठिकाणी राबावं असं गौतमांचं तप असल्यामुळे त्या तपाच्या प्रभावानं गौतम आश्रमात नसताना सुद्धा आश्रमाची व्यवस्था, आश्रमात एखादा मोठा कोणीतरी अधिकारी व्यवस्था पाहायला आहे अशा पद्धतीनं चालत राहते म्हणे. इथं अजून कोण आहे? कोणी नाही म्हणे. एवढी मोठी इथं शिळा पडलेली दिसते, ही शिळा कोण आहे? रामरायाने विचारलं. रामरायाला विचारायचं स्वतःला काही कारण आहे का? काही कारण नाही. पण रामराय विचारतात. विचारल्याबरोबर विश्वामित्र सांगायला लागले, हे गौतमाची भार्या. कोण? अहल्या. होय. शिलारूप? हो आलं म्हणे. तिला शिलारूपाला ती प्राप्त झाली कारण तिच्या पतिदेवाने तिला शाप दिला. शापाचं कारण वगैरे सांगत बसायचं आपल्याला आत्ता काही कारण नाही. ते शाप झाला, तिला शिलारूप प्राप्त झालं. आणि रामा उशाप देतानाच गौतमांनी तिला असं सांगून ठेवलेलं आहे की रामप्रभू या ठिकाणी येतील आणि त्यांच्या चरणाच्या धुलीचा स्पर्श तुला झाला की तुला उद्धार आहे, तुला मुक्तता प्राप्त होईल, तुला परमनुष्यरूप येईल, याला स्पर्श करा. रामराय म्हणायला लागले तसं होत नाही म्हणे. का? माझ्या दृष्टीनं ती परस्त्री. एक पहिला मुद्दा, माझ्या दृष्टीनं ती एका ऋषीची भार्या म्हणजे मला पूज्य असलेली मातृस्थानी असलेली स्त्री आणि तिला मी पाय लावायचा, माझ्यानं होत नाही म्हणे. देवा मग तिचा उद्धार होत नाही म्हणे. विश्वामित्रांनी सांगितलं तुमच्या चरणस्पर्शाच्या शिवाय तिचा उद्धार नाही. तुमच्या चरणाची धुळी तिला लागली पाहिजे तरच तिला उशाप आहे, त्या शिलायोनीतून तिला मुक्तता आहे. तुम्ही तर पाय लावायला तयार नाही. देवाने सांगितलं काही नाही म्हणे, मी ते पाय लावूच शकत नाही, तिला पाय लावित नाही पण तिच्या उद्धाराची व्यवस्था करतो. माझ्या चरणाची धुळी पाहिजे ना, मग मी इथून माती उडवतो, ती उडली तिच्या अंगावर म्हणजे तिचा उद्धार होईल म्हणे. देवाने अशा पद्धतीने तिच्यावर चरणाची धूळ उडवली, शिळा योनीतून मुक्त झाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली. असं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मला काय सांगायचं होतं, नामदेवराय वर्णन करतात नलकुबर मणिगिरीवाला देवाचा चरणस्पर्श प्राप्त झाला, नारदाच्या शापातून मुक्त होऊन ते वृक्ष योनीतून पुन्हा नलकुबर मणिगिरी रूपाला प्राप्त झाले. गौतमाची भार्या असलेली अहल्या, तिला भगवंताच्या चरणाची धुली प्राप्त झाल्याच्या नंतर तिला शिलारूप जे प्राप्त झालेलं होतं त्या शापातून मुक्तता मिळून तिला मनुष्यरूप आलं. हा सगळा प्रकार काय सांगतो? फक्त गौतमाची भार्या अहल्या तिला चरणाचा प्रताप माहिती आहे, नलकुबर मणिगिरी त्यांना चरणाचा प्रताप माहिती आहे, बाकी कोणालाही चरणाचा प्रताप माहिती नाही. स्वतः देवाला सुद्धा चरणाचा महिमा कळत नाही. चरणाचा महिमा जसा देवाला कळत नाही तसा प्रस्तुत मुद्दा आपला असा आहे, नामाचा महिमा देवाला कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. तेव्हा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही असं तुकाराम मला स्पष्ट बोलले. त्याला कळतच नाही, नामाचा महिमा कळत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला देवाला नामाचा महिमा कळत नाही कळेल.
ते सेतुबंधनाचं काम चालू होतं. रामचंद्र प्रभू लंकेला जायला निघाले. सगळी वानर सेना घेऊन समुद्रावर आले. रामलिंगाची स्थापना झाली आणि रामेश्वर लिंगाची स्थापना झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सेतू बांधायचं ठरलं आणि सगळ्या वानरांनी दगड आणावेत. नल नीलानी त्याच्यावर राम श्रीराम अशा पद्धतीची अक्षरं लिहावीत आणि मग तो समुद्रामध्ये टाकावा. समुद्रात तो दगड तरणार असं ठरलेलं होतं. ते एक एक दगड आणायला लागले. रामाच्या नावाचं अंकन त्याच्यावर व्हायचं आणि राम नामाचं अंकन झालं की दगड पाण्यात टाकला. पाण्यावर तो तरंगायला लागायचा आणि अशी दगडाला दगड जुळता जुळता तो सेतू व्हायला लागला. हे रामचंद्र प्रभूंनी पाहिलं. अरे काय म्हणे, माझ्या नावाने हा दगड तरायला लागला. दगडावर माझं नाव लिहिलं जातं, तो दगड इथं टाकला जातो, पाण्यामध्ये हा दगड तरंगतो, हा माझ्या नावाचा प्रताप आहे. सेतू व्हायला लागला. सेतू लवकर झाला पाहिजे. आपल्याला थोड्या दिवसात हा सेतू होणार हे जरी आता कळत असलं तरी त्वरा एवढी आहे की याच्यापेक्षा लवकर हा सेतू झाला पाहिजे. आणि याच्यापेक्षा लवकर व्हायचा असेल तर मग या एका वानराने दगड आणायचा, तो नल नीलाजवळ आणायचा, त्याने त्याच्यावर रामनाम लिहायचं, तो दगड पाण्यात टाकायला तिथपर्यंत जायचं आणि मग तो तरंगायला लागायचा. एवढी सगळी प्रक्रिया होण्याच्या ऐवजी आपल्या नावाने जर दगड तरत असेल तर आपल्या हस्तस्पर्शाने दगड तरतो का एकदा पाहावं. आणि हस्तस्पर्शाने जर दगड तरत असेल तर आपण बाजूला समुद्राच्या बसून राहावं. आलेल्या वानराने दगड आणायचा, त्याला आपण हस्तस्पर्श केला की लगेच पाण्यात टाकल्याबरोबर तो तरंगायला लागेल. एवढा अट्टहास करण्याची गरज नाही. नलनीलाकडं जा, तो दगड घेऊन तिथं जा, तिथून मग समुद्राकडं जा. एवढं करीत बसल्यापेक्षा दगड घ्यावं, समुद्राच्या काठावर आपण बसावं, वानराने आणलेल्या दगडाला आपण स्पर्श करावा आणि तो दगड पाण्यामध्ये टाकावा. असं होतं का आपण बघावं म्हणे अगोदर. कारण रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, इथं ऋषीमुनींच्या निर्देशानुसार काम जर चालू असेल आणि त्या कामामध्ये एका वानराने दगड आणल्याच्या नंतर नलनीलाने त्याच्यावर रामनामाचं अंकन करावं असं जर ठरलेलं असेल तर माझ्या हस्तस्पर्शानं दगड तरतो का नाही हे एकदा बघितलं पाहिजे. असा विचार करून रामचंद्र प्रभूंनी काय केलं, दुपारची वेळ होती, सगळे वानर थोडी कामं थांबवून भोजनाला बसलेली होती आणि विश्रांती त्यांची चालू होती. भोजन विश्रांतीच्या वेळेला रामचंद्र प्रभूंनी समुद्राच्या एका बाजूला जाऊन दगड टाकून पाहायचा ठरवला. एका बाजूला गेले, एक दगड उचलला, एक दगड पाण्यात टाकला. समुद्रामध्ये दगड टाकल्याबरोबर तो दगड बुडाला. तो दगड बुडाल्याबरोबर रामचंद्र प्रभूला वाटलं की समुद्राला लक्षात आलं नसेल, ज्याच्या नावानं दगड तरायला लागला तो राम दगड टाकतो आहे हे समुद्राला लक्षात आलं नसेल, म्हणून थोडंसं समुद्राला सावध करण्याचा प्रयत्न केला. हातपाय इकडे तिकडे आपटले, थोडेसे केलं, खोकरून बघितलं, हॅलो हॅलो म्हटलं. त्या समुद्राने आपल्याकडे बघावं अशी व्यवस्था केली. मग समुद्राला सांगायला लागले की बाबा हा दगड मी टाकायला लागलो. तोही दगड बुडला. दुसरा दगड बुडल्यानंतर रामाने सांगितलं की आता या समुद्राला सांगूनच टाकलं पाहिजे. असा विचार करून रामचंद्र प्रभूनं सांगितलं, समुद्रा, ज्याच्या नामानं अंकित असलेला दगड तू तारायला लागलास, तो राम मी स्वतः दगड टाकायला लागलो, हा दगड तुला तारला पाहिजे. असं बोलून रामचंद्र प्रभूने तिसरा दगड टाकला. आणि तिसराही दगड जेव्हा बुडाला तेव्हा रामाने विचार केला की बाबा हे नामानेच होतं, रामाने हे काम होत नाही. असा विचार करून रामचंद्र प्रभू बाजूला झाले, मागे फिरले. मागं वळून पाहता तर मारुतीराय तिथं हजरच होते. हजर असलेल्या मारुतीला लगेच रामचंद्र प्रभूने विचारलं की म्हणे मारुती कधी आलास. त्याने सांगितलं देवा पहिल्या दगडापासून इथंच आहे म्हणे. आता पहिल्या दगडापासून इथंच आहे म्हटल्याबरोबर त्याने विचारलं रामचंद्र प्रभूनं, मारुती हे असं कसं झालं रे म्हणे, माझ्या नावाने दगड तरतो आणि मी टाकलेला दगड बुडतो असं कसं झालं. मारुतीरायने दोन पद्धतीनं त्याचं उत्तर देताना सांगितलं की म्हणे देवा पहिली गोष्ट अशी आहे, तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळत नाही, त्याच्यामुळं तुम्ही दगड टाकायला आलात. नामाचं अंकन असलेला दगड आणि रामाने टाकलेला दगड याच्यामध्ये अंतर आहे देवा. कसं अंतर आहे. रामचंद्र प्रभूला त्याने सांगितलं की देवा तुम्ही दगड टाकला तो बुडाला, याचा अर्थ असा आमच्या दृष्टीनं, भक्ताच्या दृष्टीनं असा आहे की तुम्ही ज्याला सोडता तो बुडतच असतो आणि नामाचं अंकन तुमच्या दगडावर झालेलं असल्यामुळं तो दगड तरला. तर याचा अर्थ माझ्या दृष्टीनं असा आहे त्या दगडाने नामाचं अंकन करून घेतलं म्हणजे तो दगड नामाच्या ठश्याने युक्त झाला आणि त्याच्यामुळे त्या दगडाला उद्धार प्राप्त झाला. अशी स्थिती आम्हाला तिथं सांगता येते म्हणे. आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या नामाचा महिमा कळत नाही ह्याच्यातून लक्षात घ्या म्हणे. कसं काय. त्याने सांगितलं बाबा असं आहे, ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी येता 3 दगड टाकून बघता आणि 3 दगड टाकणं झाल्याच्या नंतर माझ्याकडून तुम्ही रामनामाचा महिमा जाणून घेण्याचा प्रयत्न करता, त्या अर्थी रामाच्या नामाचा महिमा रामाला स्वतःला कळतो असं मला म्हणता येत नाही असं मारुतीराय बोलले. अजून एक दुसरा प्रसंग असा सांगितला जातो की एकांतामध्ये मारुतीराय रामचंद्र प्रभूची सेवा करीत होते. कारण लंकेतून अयोध्येला आल्याच्या नंतर रामाचा राज्याभिषेक झाल्यावर बाकीचे सगळे वानर सेना आपल्या आपल्या ठिकाणी परत गेले. सगळे वानर परत गेले. त्याच्यानंतर मारुतीराय मात्र तिथंच राहायला लागले. मारुतीरायने सांगितलं मी काही परत येणार नाही, याच ठिकाणी मला राहायचं आहे. रामरायाच्या अखंड सेवेत राहण्याचं बोलून त्याने रामाच्या जवळ राहणं कबूल केलं, तिथंच राहायला लागले. एका दिवशी सेवा करायला बसले, पाय दाबत होते. रामचंद्र प्रभूचे पाय दाबता दाबता त्यांचं श्रीराम जयराम जय जयराम भजन चालू होतं. हे पाहिल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूने मारुतीरायला विचारलं, म्हणजे मारुती इथं बसलास, माझ्या समोर बसलास, मी तुझ्या सन्मुख आहे
असं असताना तुझं नामस्मरण कशा करता चालू म्हणे. माझ्यापासून बाजूला असताना रामराम म्हणत बस. मी समोर, अरे रामराम म्हणायचं कशा करता, मी भेटावं म्हणून, मी समोर असताना पुन्हा रामराम कशाला म्हणत बसतोस. मारुतीरायाने सांगितलं तसं नाही देवा, मला रामनाम मुखाला येतं, त्याला मी काय करू. थोड्या वेळ रामचंद्र प्रभूला असं समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला तरी वारंवार रामचंद्र प्रभू म्हणायला लागले असं करू नको, अखंड नामस्मरण माझ्यासमोर करायचं कारण काय, बाजूला असताना कर ना. तुला असं वाटतं का माझ्यापेक्षा माझं नाम महत्त्वाचं आहे. रामचंद्र प्रभूने असं विचारल्याबरोबर प्रभूला उत्तर देत असताना मारुतीरायाने सांगितलं की देवा बरोबर आहे म्हणे, तुमच्यापेक्षा तुमचं नाम माझ्या दृष्टीनं महत्त्वाचंच आहे. कसं महत्त्वाचं त्याने सांगितलं. रामत्वत्तोधिकं नाम इति मे निश्चलामती हे त्वयैका तारिता अयोध्या नामनाचे भुवनत्रयम, असं उत्तर त्यांनी रामचंद्र प्रभूला दिलेलं आहे. प्रभूला ते म्हणायला लागले की देवा असं आहे म्हणे, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे अशी माझी निश्चित बुद्धी आहे, असा माझा निश्चित विचार आहे. कशामुळं. त्वया एका तारिता अयोध्या नामनाचे भुवनत्रयम. तेव्हा उद्धार करण्याच्या बाबतीमध्ये तुमचं सामर्थ्य, नामाचं सामर्थ्य जर बघायचं ठरलं तर तुम्ही कोणाचा उद्धार केला, रामाने कोणाचा उद्धार केला आणि नामाने कोणाचा उद्धार केला, याचा जर विचार करायचा झाला तर रामचंद्र प्रभू एक अयोध्या नगरी घेऊन वैकुंठाला गेले. एका अयोध्या नगराचा उद्धार करणारा राम मोठा का सगळ्या ब्रह्मांडाचा उद्धार करण्याच्या कामात समर्थ असलेलं तुमचं नाम मोठं, याचा विचार जर केला, तुलनेनं पाहायला लागलो तर देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नामाचा महिमा मला जास्त वाटतो, असं मारुतीरायाने सांगितल्याच्या नंतर मग रामचंद्र प्रभूने सांगितलं की बरोबर आहे तुझं, तू कुठेही असलास तरी नामस्मरण करणार आणि त्याचं समर्थन करणार, चालू दे म्हणे तुझं नामस्मरण. बरं का, मी हे कशा करता बोललो, नामाचा महिमा विलक्षण आहे. स्वतः रामचंद्र प्रभूला तो नामाचा महिमा कळत नाही, सामान्य बुद्धीच्या मनुष्याला तो कळण्याची शक्यता असं नाही. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत, त्याच्यामध्ये नामाचा महिमा जर आपल्याला कळाला नाही तर त्याच्यामध्ये नवल वाटायचं कारण नाही. पण साधू पुरुष असं वर्णन करतात की देवाच्या नामाचा महिमा साक्षात देवालाही कळत नाही, एवढं नामाचा महिमा अगम्य आहे. अगम्य जरी असला तरी नामाचा महिमा अमोघ आहे, व्यर्थ कधी नाम जात नाही. कोणीही कशाही पद्धतीनं घेतलेल्या नामाच्या योगानं त्याला कालांतरानं का होईना मोक्ष प्राप्त झाला, अशाच पद्धतीची वर्णनं आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून नाम अत्यंत महत्त्वाचं. त्या नामाचा प्रताप ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला असं सांगतात, तुझे नामाची एक कोणी वेळे, जयाची मुखासिका काना मिळे, तयाच्या हृदयाते सांडोनी पळे, भेदुजी साच, अंतःकरणातली द्वैत भावना जावी, याच्याकरता भगवंताच्या नामाचा उपयोग या ठिकाणी सांगितलेला आहे. द्वैत भावना जाणं, जीव ईश्वराचं द्वैत जे आपल्या अंतःकरणामध्ये आहे त्याचा नाश होऊन आपल्याला ऐक्य भावना, ऐक्य स्थिती, ऐक्याचा बोध हा प्राप्त होणं हे वेदांताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं फल आहे. विचार करा, शास्त्र सगळं जे येतं ते कशा करता येतं तर आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा याच्याकरताच, भेदाची भावना नष्ट व्हावी याच्याकरता शास्त्राची प्रवृत्ती आहे. शास्त्र हेच सांगतं आपल्याला. अजून त्याच्यात विचार जर केला तर आपल्याला अद्वैत सिद्ध करून द्यावं याच्याकरता शास्त्र नसतं, भेदाचा निषेध व्हावा याच्याकरता शास्त्र असतं, अद्वैत सिद्धच असतं. जगद्गुरु शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एक वाक्य आहे, नाद्वैतम साधयामः अपितु भेदम व्यासेधामः. आचार्याने असं सांगितलं, आम्ही अद्वैताची सिद्धी करत नाही, आम्ही भेदाचा निषेध करतो. आणि हा भेदाचा निराश व्हावा हे कधी होतं, नाम मुखाला किंवा कानाला मिळालं की त्याच्या हृदयाला सांडून भेद भावना पळून जाते, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी वर्णन करतात. हा नामाचा महिमा लक्षात घ्या. शास्त्र कशा करता येतं, मग हे नामाचं शास्त्र असो की वेदांतातलं जीव ब्रह्माच्या ऐक्याचं शास्त्र असो, हे कोणतंही शास्त्र कशा करता येतं, जीवाला अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती करून देण्याकरता. हा विचार लक्षात घ्या. पहिल्यांदा नामाला काय साधायचं आहे आणि ज्ञानाला काय साधायचं आहे याचा विचार जर केला तर ज्ञान आणि नाम याचं साध्य वेगळं वेगळं असं आपला संप्रदाय म्हणतच नाही. बाकीच्या सगळ्या काही संप्रदायामध्ये ज्ञानालाच प्राधान्य असतं, काही संप्रदायामध्ये भक्तीलाच प्राधान्य असतं. पण आपला वारकरी संप्रदाय कसा आहे, दोन्हीलाही प्राधान्य. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तन मर्यादा आपली अशी आहे. नाथ महाराजांनी कीर्तन कसं करावं या संबंधानं वारकरी साधकाला जो बोध केलेला आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या. कीर्तनामध्ये काय सांगायचं, ज्ञान सांगा, भक्ती सांगा, बाकी काही फापट पसारा मांडत बसू नका. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अंतःकरणामध्ये प्रेम धारण करून वैराग्याच्या संबंधानं, ज्ञानाच्या संबंधानं, भक्तीच्या संबंधानं प्रेम धरून याचं विवरण करीत राहा, बाकी काही करायचं नाही.
याचा अर्थ काय झाला? संप्रदायात ज्ञानालाही महत्त्व आहे आणि संप्रदायात भक्तीलाही महत्त्व आहे. भक्ती आणि ज्ञान वेगळं धरून संप्रदाय चालत नाही. काही काही ठिकाणी तरी भक्ती आणि ज्ञान यांचं अद्वैतही आपल्याला सांगितलेलं आहे. भक्ती म्हणजेच ज्ञान आहे, ज्ञान म्हणजेच भक्ती आहे. ज्ञानस्य या पराकाष्ठा सा भक्तिरिती कथ्यते आणि भक्तेस्तु या पराकाष्ठात ज्ञानमिती कथ्यते. एक चिंतन आहे, वेदांतात आलेलं चिंतन आहे. भक्तीचं शेवटचं टोक म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाचं शेवटचं टोक भक्ती आहे. याचा अर्थ काय झाला? ज्ञान आणि भक्ती यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद संतांनी पाहिला नाही. म्हणून ज्ञानाची साधना, ज्ञानाचं वर्णन, ज्ञानाचं फल याचा विचार आहे आणि भक्तीची साधना, भक्तीचं वर्णन, भक्तीचं फल याचे वर्णन संप्रदायातल्या संतांनी केलं. फलाचा विचार करत असताना फल वेगळं वेगळं सांगून चालत नाही. साधन वेगळं वेगळं असू शकतं. आगामी एकुलाणीचे खागे मज येवोय भलते निमार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या वर्णनानुसार परमात्मा असं म्हणायला लागला की मी एक मुक्कामाचं ठिकाण आहे. माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याकरता वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मार्ग असू शकतात. कोणी भक्ती करील, कोणी विषय वैराग्य धारण करून ज्ञानाच्या साधनेनं माझ्यापर्यंत येऊन पोहोचायचा प्रयत्न करेल, तर एखादा कोणी वैराच्या साधनानं माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न कोणता करावा, मार्ग कोणता धरावा हा भाग जरी प्रत्येकाचा वेगळा वेगळा असला तरी प्रत्येकाच्या करता मुक्कामाचं ठिकाण कोण? परमात्मा. आणि परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे अशी भाषा एखादा मनुष्य जरी बोलत नसला तरी मला दुःख निवृत्तीपूर्वक सुखप्राप्ती साधायची हे मात्र प्रत्येकजण बोलतो. देव पाहिजे असं म्हणणार नाही एखादा माणूस. एखादा शास्त्राचा विचार न करणारा, शास्त्राचा अभ्यास नको म्हणणारा, देवाला न मानणारा असा एखादा जर मनुष्य असला तर त्याला विचारलं बाबा देवाच्या भेटीकरता प्रयत्न करणार, तो म्हणतो देव मानतच नाही तर तशी भेट कशाला पाहिजे. पण असंही बोलणाऱ्या माणसाला आपण विचारा की बाबा देव नको म्हणतोस पण सुख नको म्हणतोस का, आनंद नको म्हणतोस का? तो म्हणतो तसं कसं म्हणता येईल, मनुष्य जन्म आहे, देह आहे, जीव आहे मी, मला सुखाच्या प्राप्तीची अभिलाषा आहे असं माणूस म्हणतो. मग सुखाच्या प्राप्तीची इच्छा, देवाच्या प्राप्तीची इच्छा भेदच नाही ना. सुखमस्य आत्मनः रूपम. सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. वेदाने वर्णन करत असताना परमात्म्याचं वर्णन केलं. तो ज्ञानस्वरूपाचा आहे आणि आनंद स्वरूपाचा आहे. परमात्माच आनंद रूप आहे. परमात्म्याच्या शिवाय दुसरा कुठलाही आनंद आपल्याला पाहायला सापडत नाही. देव सोडला तर देवाच्या वाचून बाकीचा सगळा प्रपंचाचा पसारा, त्याच्याबद्दलची वर्णन ऐका तुम्ही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सगळं जग दुःखाने भरलेलं म्हणतात संत महात्मे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागली ओढाळ. कवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. अशी सगळी वचनं पहा ना. परमात्म्याचं वर्णन करत असताना मात्र आनंदम ब्रह्म सुखमस्य आत्मनः रूपम हे वर्णन आहे आणि संसाराचं वर्णन करत असताना दुःखरूप म्हणून सांगितलं गेला. सच्चित आनंद हे देवाचं वर्णन, असत जड दुःख हे संसाराचं वर्णन. आता हे वर्णन जे केलंय की नाही याला कारण काय? कारणाचा शोध घेतला पाहिजे. परमात्मा आनंद रूप आहे. का आनंद रूप आहे? प्रपंचाचा पसारा दुःख रूप आहे. का दुःख आहे प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये? याचं चिंतन करण्याकरता उपनिषदातली 2 वाक्य आपल्याला उपयोगी पडतात. श्रुतीचं एक वाक्य असं आहे, परमात्मा यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते अतोन्यदार्थम. या 2-3 वाक्याचा विचार करा. वेदाने काय सांगितलं? परमात्मा सुखरूप आहे. त्याचं कारण काय? यो वै भूमा तत्सुखम. भूमा शब्दाचा अर्थ व्यापक. जे व्यापक आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा देश काल वस्तूचा परिच्छेद नाही, जे मर्यादित नाही, त्याच्या ठिकाणी सुखसंबंध आहे. आणि जे मर्यादित आहे अतः अन्यत आर्तम. त्या देवाच्या पेक्षा, व्यापक असलेल्या परमात्म्याच्या पेक्षा जे वेगळं आहे म्हणजे परिच्छिन्न आहे, ज्याला देशाचा, काळाचा, वस्तूचा असा कुठला तरी परिच्छेद, कुठली तरी मर्यादा आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी सुखाचा संबंध नाही. ते सगळं आर्त आहे. आर्त म्हणजे दुःखरूप आहे. श्रुतीनं वर्णन केलं. परमात्म्या वाचून सगळं दुःखरूप का? सगळं परिच्छिन्न आहे म्हणून. आणि परमात्मा सुखरूप का? तर तो व्यापक आहे म्हणून. व्यापकाला सुखसंबंध आहे, परिच्छिन्नाला सुखसंबंध नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. परिच्छिन्न वस्तूमध्येच विकार होतो, व्यापक वस्तूमध्ये विकार होत नाही. मी उदाहरण त्याच्याकरता देतो. क्षीरसागर दुधाचाच आहे आणि आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं भांड्यातलं दूध ते सुद्धा दूधच आहे.
पण भांड्यातल्या दुधाला विरजण लावलं तर ते विरजतं, त्याचं दही होतं. पण क्षीरसागराला मात्र आजपर्यंत कोणीही विरजण लावलं तरी ते विरजलं नाही. त्याचं कारण काय? ज्ञानोबाने त्याचं वर्णन केलंय. क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, न विरजलेलं दुधाचं भांडं म्हणजे क्षीरसागर म्हणतात ज्ञानोबाराय. अविरजी दुधाचे भांडे शब्द लक्षात घ्या. क्षीरसागराला विरजण लावू नये ते विरजत नाही. आणि घरात आणलेलं तांब्याभर जे दूध असतं त्याला थोडंसं विरजण लावलं की ते विरजतं. त्याचं कारण काय आहे? त्याच्या कारणाचा शोध जर घेतला तर जे परिच्छिन्न आहे त्याच्यात विकार होतो, जे व्यापक आहे त्याच्यात विकार होत नाही. हे उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. क्षीरसागर व्यापक आहे, दही टाकून ते विरजत नाही, विकार होत नाही. आपलं भांड्यातलं दूध जे आहे ते परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे. त्याच्यामध्ये दह्याचा कण टाकला, विरजण लागलं त्याला. म्हणजे जे परिच्छिन्न आहे, जे मर्यादित आहे त्याच्यामध्ये विकार होतो, म्हणून तिथं दुःखाचा संबंध येतो. आणि जे व्यापक आहे तिथं मात्र विकार नसल्यामुळे तिथं दुःखाचा संबंध येत नाही. परमात्मा व्यापक आहे. परमात्मा व्यापक असल्यामुळे त्याला दुःखाचा संबंध नाही. आणि जगाचा पसारा त्याच्यातला कोणताही पदार्थ बघा, त्याच्या ठिकाणी कोणता तरी परिच्छेद असतो. देशाच्या दृष्टीने तरी एखादी वस्ती संकुचित देशात असते, मर्यादित देशात असते. काळाच्या दृष्टीने तरी मर्यादा असते. एक वस्तू, एखाद्या वस्तूचा विचार करा ना. आपला देह बघा ना, जन्माच्या पूर्वी नव्हता, मेल्याच्या नंतर राहणार नाही. याचा अर्थ काय? भूतकाळात नव्हता, भविष्य काळात राहणार नाही, वर्तमान काळात आहे. म्हणजे काळाचा परिच्छेद आला की नाही. एका विशिष्ट काळात आहे आणि विशिष्ट काळात नाही म्हणलं की काळाचा परिच्छेद. एका विशिष्ट देशात आहे आणि एका विशिष्ट देशात नाही म्हणलं की देशाचा परिच्छेद. एका विशिष्ट वस्तूमध्ये आहे आणि एका विशिष्ट वस्तूमध्ये नाही म्हणलं वस्तूचा परिच्छेद. पण परमात्म्याचा विचार करा, त्याला देशाचा, काळाचा, वस्तूचा कोणताच परिच्छेद नाही हो. परमात्म्याचा विचार देशाचा परिच्छेद आहे का? या इथं परमात्मा आहे, इथं परमात्मा नाही म्हणता. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. ऐके नाही, संतांनी वर्णन करताना काय सांगितलं? विठ्ठल जळी स्थळी भरला, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी भरला. रीता ठाव नाही उरला, त्या परमात्म्याच्या वाचून कणभर जागा रिकामी नाही. सगळ्या ठिकाणी परमात्मा, म्हणजे देशतः व्यापकता परमात्म्याच्याकडे आली. सगळ्या देशात परमात्मा, कुठे नाही असं म्हणता येत तसं नाही. म्हणून श्रुतीनं त्याचं वर्णन करताना ओतंच प्रोतंच म्हणलंय. परमात्मा कसा व्यापून आहे जगाला? ओतप्रोत व्यापून आहे म्हणतात. आपल्याकडे ओतप्रोत शब्द मराठीमध्ये आपण वापरतो. ओतप्रोत म्हणजे भरपूर गच्च भरून असणं या अर्थानं वापरतो. पण ओत आणि प्रोत या दोन शब्दातून श्रुती मातेनं सांगितलेला अर्थ सांगताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, सगळ्या जगाला बाहेरून परमात्मा व्यापतो हे ओतत्व आहे, आणि आतून व्यापतो याला प्रोतत्व म्हणतात. अंतर्बाह्य व्याप्ती आहे परमात्म्याची. परमात्मा आतही आहे, बाहेरही. आता हरी बाहेर हरी आहे ना. उदाहरण दिलं जगद्गुरु शंकराचार्यांनी. एक कलश आपण नेऊन गंगेच्या पात्रात ठेवला, रिकामा होता आपल्या हातात असताना, पण गंगेच्या पात्रामध्ये तो उतारणा ठेवल्याच्या नंतर तो कलश भरला. आता भरलेल्या कलशाच्या, गंगेच्या पात्रात ठेवलेला तो कलश हातात उचलला नाही अजून. त्या कलशाच्या आत पाणी आहे का बाहेर पाणी आहे? आतही आहे बाहेरही आहे. गंगेच्या पात्रातच तो कलश ठेवलेला असल्यामुळे कलशाच्या बाहेरूनही पाण्याने त्याला व्यापलंय, आणि गंगेचं पाणी त्या कलशाच्या आत गेलेलं असल्यामुळे आतूनही गंगेच्या पाण्याने व्यापलेला आहे. तसा परमात्मा आपल्यामध्ये व्यापक परमात्मा स्वरूपात आपण देहाच्या रूपाने आल्याच्या नंतर आपल्या बाहेरही परमात्मा आहे आणि आपल्या आतही परमात्मा आहे. बाहेरून असलेला जो परमात्मा ते परमात्म्याचं ओतत्व, आणि आतून परमात्म्याची जी व्याप्ती आहे याला म्हणतात प्रोतत्व. आतून बाहेरून सगळीकडून परमात्मा व्यापून आहे आपल्याला. कोणत्या देशात नाही परमात्मा सांगा ना. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. या चरणाचा मी थोडासा अभ्यास केल्याच्या नंतर मला थोडं वेगळं जाणवलं. सगळ्या जगात परमात्मा व्यापून आहे हे सांगायला लागले तुकाराम महाराजन. कसं सांगतात? विठ्ठल विस्तारला जनी, सगळ्या जगात विठ्ठल विस्तारलेला व्यापलेला आहे. विस्तारला म्हणजे व्यापला. सगळ्या जगात व्यापून आहे म्हणल्याच्या नंतर मग लगेच असं वाटतं की बाबा या सगळ्या भूमंडळावर आहे, पण पाताळात आहे की नाही ही शंका येऊ नये म्हणून लगेच महाराजाला सांगावं लागलं सप्तही पाताळे भरोनी. मग भूमंडळावर आहे, सप्त पाताळात आहे, पण वरच्या लोकात आहे की नाही अशी शंका येईल म्हणून सांगावं लागलं विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. आता त्रिभुवनात व्यापून असलेली दुसरी एक वस्तू आहे परमात्म्याला सोडून असलेली, परिणामी उपादान असलेली माया. सगळ्या जगताचं परिणामी उपादान कारण म्हणून सांगितलेली माया, ती सुद्धा सगळ्या जगात व्यापून आहे ना. उपादानच आहे त्याच्यामुळे ती सुद्धा सगळ्या जगामध्ये व्यापून आहे. मग सगळ्या जगात व्यापून असणाऱ्या त्या मायेच्या पेक्षा सुद्धा परमात्म्याची व्यापकता अधिक आहे हे दाखवायकरता जिथं माया नाही असं एक स्थान शोधून काढावं लागलं. तिथं परमात्मा आहे हे दाखवण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल मुनी मानसी.
मननशील असलेल्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये माया नाही, निर्माय झालेलं अंतःकरण आहे, पण त्या निर्माय अंतःकरणात परमात्मा राहतो. एवढी व्यापकता. अंतर्बाह्य व्यापून, अंतर्बाह्य व्यापून म्हणजे सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. विठ्ठल विस्ताराला जनी वगैरे वगैरे जळी स्थळी काष्टी पाषाणी तो भरलेला आहे. ही सगळी वर्णनं त्या परमात्म्याची बाह्य व्यापकता सांगतात. आणि सर्वा घटी राम देहादेही एक, हे कसं सांगतं? अतिव्यापकता, ओतप्रोत भाव. याचा अर्थ असा झाला की परमात्मा व्यापक आहे. आणि व्यापक आहे तो कोणता? देशाच्या दृष्टीनं. बरं, काळाच्या दृष्टीनं बघा, मागं कधी परमात्मा नव्हता, पुढं कधी परमात्मा राहणार नाही, किंवा वर्तमान काळात परमात्मा नाही, काही बोलता येतं? मागही होता, पुढेही आहे, आत्ताही आहे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, असं त्या परमात्म्याच्या बद्दल जे वर्णन आहे की नाही, इथं अनादी पण सांगितलंय. आणि परमात्मा अनंत आहे, म्हणजे पुढच्या काळातही राहणार आहे. आणि जो मागही होता आणि जो पुढेही आहे तो वर्तमान काळात राहणारच आहे. म्हणजे मागं नव्हतं, पुढेही राहणार नाही, ते वर्तमान काळात दिसत असलं तरी नाहीच नाही. पण परमात्मा मात्र मागही आहे, पुढेही आहे, आणि मग वर्तमान काळातही आहेच आहे. हे जे परमात्म्याच्या संबंधातलं वर्णन आहे की नाही, याला काय म्हणायचं? कालाच्या दृष्टीनं अनंतत्व. आणि वस्तू परिच्छेदाचा विचार जर केला तर जे याच्यात आहे आणि त्याच्यात नाही, त्याला म्हणतात वस्तू परिच्छिन्न असलेली वस्तू. अन्योन्याभाव जिथं असतो तिथं वस्तू परिच्छेदाचा विचार येतो. अन्योन्याभाव म्हणजे हे ते वेगळं जे भेदात अन्योन्याभावाचा विचार येतो. बघा, माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि माझ्या एका हातामध्ये घड्याळ आहे. हे घड्याळ म्हणजे मोबाईल नाही, मोबाईल म्हणजे घड्याळ नाही. अन्योन्याभाव झाला. याच्या ठिकाणी याचा आणि याच्या ठिकाणी याचा अभाव झाला. याच्या ठिकाणी याचा अभाव आहे म्हणजे याच्या ठिकाणी हे नाही, आणि याच्या ठिकाणी याचा अभाव आहे म्हणजे याच्या ठिकाणी हे नाही आहे, असा त्याचा अर्थ झाला की नाही. म्हणजे या वस्तूत ही वस्तू नाही आणि या वस्तूत ही वस्तू नाही. याचा अर्थ काय झाला? ही वस्तू याच वस्तूत आहे आणि ही वस्तू याच वस्तूत आहे. याचा अर्थ काय झाला? वस्तूमध्ये परिच्छेद झाला. वस्तूमध्येच ती वस्तू मर्यादित झाली, वस्तू परिच्छेद आला. पण परमात्म्याचा विचार करा, याच्यातही परमात्मा आहे, याच्यातही परमात्मा आहे, सगळ्याच ठिकाणी परमात्मा, सर्वच वस्तूत परमात्मा असल्यामुळं वस्तू परिच्छेदही नाही. म्हणून देश काळ वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, असं जे वर्णन तुकाराम महाराजांनी केलं, असं परमात्मा व्यापक आहे. म्हणजे व्यापक असल्यामुळं यो वै भूमा तत्सुखम, सिद्धांतच असा आहे, व्यापकाच्या ठिकाणी सुखसंबंध आहे. नाल्पे सुखमस्ती, अल्पाच्या ठिकाणी परिच्छिन्न असलेल्या वस्तूच्या ठिकाणी सुखाचा संबंध दिसत नाही. अतोन्यदार्थम, म्हणून या देवाच्या पेक्षा जे अन्यत म्हणजे भिन्न आहे ते सगळं आर्त म्हणजे दुःखरूप आहे. म्हणजे प्रपंचाचा पसारा दुःखाचा का तर परिच्छिन्न आहे म्हणून, आणि परमात्मा सुखाचा का तर व्यापक आहे म्हणून. म्हणून काय करावं? आपल्याला काय मिळवायचं आहे? दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती. भाषा कशी असते बघा, शास्त्र काय सांगतं, आपल्याला काय पाहिजे याचा विचार करा. आपल्याला सगळ्यांना सुख पाहिजे. सगळ्यांच्या अपेक्षेचा, इच्छेचा विषय काय? साधारण इच्छा काय सर्व जीवांच्या अंतःकरणात असणारी? आपल्याला दुःख नसावं, सुख असावं. बरोबर? वेदांताने हे बरोबर हेरून आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. सर्व प्राण्यांच्या इच्छेचा विषय काय? दुःख नसावं आणि सुख असावं, हीच प्रत्येक प्राण्याची इच्छा. तसं युक्तीनं उत्तर देणं वेगळं असतं. ते बिरबल बादशाहच्या कथेमध्ये कथा आहे. ते पहा, एकदा दरबार भरला. दरबारामध्ये सगळे बसलेले होते, विद्वान सगळे. बिरबलही बसलेला. बादशाहाने बिरबलाला विचारलं, बिरबल इथं एक प्रश्न मांडायचा म्हणे सगळ्या विद्वानाच्या समोर. बिरबलाने सांगितलं, मांडा ना सरकार, सगळे तुमचेच आहेत, तुमच्याच दरबारातले पंडित आहेत, तुम्हाला उत्तर देण्याकरताच येऊन बसलेले आहेत, काय विचारायचं विचारा. बिरबलाने सांगितल्याबरोबर बादशाहाने एक प्रश्न मांडला सगळ्याच्या समोर. एक सांगा म्हणे, इथे एवढे सगळे लोक बसले आहेत, सगळ्या लोकांच्या मनामध्ये काय आहे? सगळ्या लोकांच्या मनातला एकच इच्छेचा विषय सांगा. सांगता का? कोणी सांगता का? सगळ्या लोकांच्या मनातला एकच विचार सांगता का? हो नाही म्हणा की मला थोडं झोपू नका की, बोला की माझ्याशी जरा. सगळे बोला ना. सगळ्याच्या मनात काय आहे एकच सांगायचं, ह्याचं त्याचं वेगळं वेगळं सांगायचं नाही. सगळ्याच्या मनामध्ये असलेला एक विचार सांगायचा आहे. सांगता येतो का? सांगा. सांगता येत नाही. बिरबल हुशार. बाकीच्या पंडितांनी विचार केला, असं कसं सांगायचं? ह्याच्या मनातला विचार वेगळा, त्याच्या मनातला विचार वेगळा, एकच सगळ्याच्या मनातला विचार कसा सांगायचा? बादशाह तर एकच विचार विचारायला लागला, काही सांगता येत नाही असं सगळ्यांना वाटलं. बिरबलाला विचारलं, बिरबला तुला सांगता येतं? सांगता येतं म्हणलं सरकार. काय विचार आहे सगळ्याच्या मनात? सांग ना. काही नाही म्हणलं सरकार, सगळ्याच्या मनामध्ये तुमचं भलं व्हावं एवढाच विचार आहे म्हणे. आणि खोटं वाटलं तर विचारून बघा. आता समोर बसलेल्या माणसाला विचारल्याच्या नंतर राजा विचारायला लागला, समजा माझं भलं भाव तुझ्या मनात आहे की रे, असं म्हणलं तर राजानं आत्ता मरावं असं जरी वाटत असलं तरी त्याला राजाच्या समोर म्हणता येतं का?
नाही नाही सरकार बरोबर आहे, तुमचं बरं, तुमचं भलं व्हावं, तुमचं भलं व्हावं, हाच विचार माझ्या मनात आहे. सगळं जरी बोलले तर हे खरं आहे का? बिरबलानं दिलेलं हे जे उत्तर आहे ना, हे तार्किक उत्तर आहे, राजाला थांबवण्याकरता दिलेलं हे उत्तर आहे. पण खरं तर्कानं दिलेलं उत्तर बाजूला ठेवून सत्य उत्तराचा शोध जर घ्यायचा ठरला तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणातला विचार कोणता? शास्त्र सांगतं त्याप्रमाणे दुःख निवृत्ती व्हावी आणि सुखाची प्राप्ती व्हावी, हा विचार सर्वांना आहे. मजा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख असावं असं कोणालाही वाटत नाही आणि मला सुख असावं सगळ्यांनाच वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. बरं, दुःख नसावं आणि सुख असावं असं तरी का वाटतं? त्याचं कारण आहे, जे स्वरूपातलं असतं ते असावं वाटतं आणि जे आगंतुक असतं ते जावं वाटतं. आपल्या स्वरूपातलं जे आहे ते राहावं वाटतं आणि जे आगंतुक आहे ते जावं वाटतं. त्याचं कारण काय? आगंतुक जे असतं ते त्रासदायक असतं आणि स्वरूपातलं जे असतं ते त्रास देत नाही, ते बरं वाटतं. आणि स्वरूपाकडे ओढ असतेच असते. कोण शास्त्राने त्याच्याकरता वेदांतामध्ये उदाहरण देताना असं दिलेलं आहे की पाण्याचा स्वभाव काय आहे, पाण्याचं स्वरूप कसं आहे, पाण्याचा स्वभाव कसा? थंड असणे. पाण्याचा स्वभाव कसा? प्रवाही असणे, द्रवरूपात असणे. मग त्या पाण्याला त्याच्या त्या प्रकृतीपासून वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला. पाणी थंड असताना तापवलं तर गरम होतं, पाणी प्रवाही असताना द्रवरूपामध्ये असताना त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तर त्याला घट्टपणा येतो, बर्फ होतो. पण पाण्याच्या ठिकाणी द्रवरूपता स्वाभाविक असेल आणि पाण्याच्या ठिकाणी थंडपणा स्वाभाविक जर असेल तर पाणी तापवलं पण तापकाचा संयोग संपल्याच्या नंतर अग्नीवरून बाजूला काढून ठेवल्यावर पुन्हा थंड होतं. फ्रीजमधून बर्फाचा गोळा बाहेर काढून ठेवल्याच्या नंतर पुन्हा ते पातळ होतं. याचा अर्थ काय? प्रवाहीपणा कायमचा असल्यामुळे तिकडं ओढ आहे. स्वभावातला जो प्रवाहीपणा पाण्याची ओढ तिकडं आहे, स्वभावातला जो थंडपणा पाण्याची ओढ तिकडं आहे. त्याप्रमाणे जीवाचा विचार जर केला तर जीव ब्रह्मरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सुखरूपता हा त्याचा स्वभाव आहे आणि स्वभावाकडे प्रवृत्ती असल्यामुळं हा नियम असल्यामुळं आपल्याला दुःख पाहिजे वाटतं, हे सुख पाहिजे वाटतं. आणि दुःख आगंतुक आलंय, आगंतुक येतं ते दुःखदायक असतं, त्रासदायक असतं. किती चांगलं दिसलं तरी ते त्रासदायक असतं. म्हणून आगंतुक गेलं पाहिजे, स्वरूपातलं आहे ते राहिलं पाहिजे. एखाद्या वेळेला एक उदाहरण त्याच्याकरता सांगितलं जातं की बाबा एखादी गोष्ट स्वरूपात असलेली ती त्रासदायक जरी असली तरी माणसाला त्रासदायक होत नाही. आगंतुक असतं ते त्रासदायकच होतं, ते जावंच वाटतं. मी साधं सोपं उदाहरण त्याच्याकरता सांगतो. सिद्धांत काय? जे स्वरूपातलं आहे ते राहावंच वाटतं, जे आगंतुक आहे ते जावंच वाटतं. आपल्या घरी आपण चांगले सगळे कुटुंबातले लोक राहत असताना एक आपला मुलगा आहे, थोडा वाईट वागणारा आहे. तो आपला मुलगा आहे, तो वाईट वागणार आहे. दुसरा एक घरी पाहुणा आला, तो फारच सज्जन आहे. मला सांगा कोण घरी कायम राहावं वाटतं आणि कोण जावं वाटतं? सांगा. आलेला पाहुणा सज्जन आहे म्हणून कायम घरी राहावा वाटतो का? आमचे गुरुजी म्हणायचे तो पाहुणा महाराज असला तरी, हे पुढं कंसातले हा म्हणायचे, कायम राहावं वाटतो का? सांगा ना मला. कायम राहावा वाटत नाही. आणि मुलगा वाईट असला तरी कायम घरी राहावा वाटतो की नाही? वाटतो. तो सुधारावा ही भावना असेल, हा भाग वेगळा, पण तो कायम घरी राहायला पाहिजे ही जी भावना आहे की नाही, याला काय म्हणायचं? मुलगा वाईट असून घरी कायम राहावा वाटला आणि पाहुणा सुखाचा असताना, चांगला असताना, सज्जन असताना तो कधीतरी घरून जावा वाटला. त्याचं कारण काय हो? एकच कारण, पाहुणा आगंतुक आहे आणि मुलगा घराच्या स्वरूपातला आहे. स्वरूपातलं जे असतं ते सलत नाही आणि जे स्वरूपापेक्षा वेगळं असतं, आगंतुक असतं, ते मात्र टोचल्याशिवाय राहत नाही, जावं वाटतं. ते स्वरूपातला त्रासही देत नाही. त्याच्याकरता ते सायाळाचं उदाहरण सांगितलं वेदांतामध्ये. ते सायाळ नावाचा प्राणी असतो नाही, कधी ते रात्रीच्या वेळेला रस्त्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेतात जाणाऱ्या माणसाला माहिती आहे सायाळ म्हणजे ते फरकन त्यानं अंग फुलवलं, त्याच्या अंगावर काटेच काटे असतात. वाघसुद्धा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, असा तो सायाळ असतो. दाबणा एवढाले मोठमोठाले काटे असतात त्याचे, असे मोठे मोठे काटे असतात त्याच्या अंगावर. त्या सायाळाच्या अंगावर एवढाले मोठमोठाले काटे आहेत, पण ते काटे घेऊन रानामध्ये फिरणारा तो सायाळ, त्याच्या पायामध्ये एक लहानसा टाचणी एवढा काटा जर टोचला तर त्याला दुःख होतं, त्याला वेदना होते. तो टाचणी एवढा काटा त्याला पायात रुतलेला, तो कधी एकदा निघेल असं त्याला होतं. पण अंगावर दाबणा एवढाले शेकडो काटे आहेत, ते काटे मात्र त्याला दुःख देत नाही. त्याचं कारण काय? दाबणा एवढे असले तरी स्वरूपातले, आणि टाचणी एवढा जो पायात मोडलेला आहे तो आगंतुक आहे. आगंतुक जावं वाटतं, स्वरूपातलं आहे ते कायम राहावं वाटतं. तसं दुःख आणि सुख याचा जीवाच्या स्वरूपाच्या बाबतीत जर विचार आपण करायला लागलो तर जे दुःख आहे ते आगंतुक आहे, उपाधी संबंधानं येतं.
आणि सुखाचा विचार जर केला तर सुख हे आत्मस्वरूपाचं मूळचं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे ते कायम राहिलं पाहिजे. सुख मिळालं पाहिजे याचं कारण हे आहे आणि दुःख नसलं पाहिजे याचं कारण हेच आहे. दुःख माझ्या स्वरूपातलं नाही, ते आगंतुक आहे, म्हणून ते गेलं पाहिजे. सगळेजण मला दुःख नसावं असंच म्हणणारे आपल्याला पाहायला सापडतात बरं का. मला दुःख पाहिजे म्हणणारं कोणी नाही जगामध्ये. उदाहरणं सांगता येतात. पुराण ज्याला माहिती आहे, इतिहासाचा ज्याचा अभ्यास आहे, अशी माणसं काही उदाहरणं सांगू शकतात. एक रंतीदेव नावाचे राजे, त्याने देवाजवळ दुःखच मागितलं. कुंती माता, त्यानं देवाला दुःखच मागितलं. भगवान जेव्हा या कौरव पांडवाचं युद्ध संपलं आणि द्वारकेला जायला निघाले, तेव्हा द्वारकेला जाता जाता भगवंताने या सगळ्या लोकांची गाठ घेतली आणि त्याच्यात कुंती मातेची गाठ घेतली. कुंती मातेनं देवाचा अगोदर स्तवन केलं, स्तवन करून नमस्कार केला आणि मग आत्याला विचारलं देवाने, आत्या मी निघालो म्हणे गावाला, आता जायचं आहे मला द्वारकेला, मी तुला काही देऊ का? तुला माझ्याकडून काही मागायचं आहे? तू माझं स्तवन केलं म्हणजे मी भगवान आहे, तुला माहिती आहे. माझ्या ठिकाणी विलक्षण सामर्थ्य आहे, वाटेल ते देऊ शकतो. काय मागायचं ते माग आत्या, काय द्यायचं तुला सांग ना. आत्यानं काय सांगावं? विपदस संतुमे शश्वत तत्र तत्र जगद्गुरू. हे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण परमात्मन, आम्ही जिथं जिथं राहू तिथं तिथं आमच्याकडं संकटच संकट येऊ द्या. मागेल असं कोणी? दुःखाची मागणी आहे, संकटाची मागणी म्हणजे दुःखाची मागणी. तुम्ही आत्ताच बोललात की दुःख कोणालाही नको असतं म्हणून. कुंतीनं मागितलं ना, कुंतीनं असं म्हणल्याबरोबर देव म्हणायला लागले, काय ते आज हे दुःखाची मागणी कशा करता? आत्तापर्यंत संकट काय कमी भोगली का? संकटाची एवढी हौस का? भोगता भोगता सवय होऊन गेली का? कशा करता तू माझ्याकडे संकट येऊ म्हणतेस? कुंती मातेनं सांगितलं, संकट संकटा करता नाही. मग कशा करता मागते आत्या संकट? देवाला उत्तर देताना कुंती माता सांगते, भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. कुंती मातेनं सांगितलं, देवा मी संकट याच्याकरता मागते की संकट आलं की आम्ही तुझा धावा करतो, धावा केला की तो लगेच चटकन आम्हाला दर्शन द्यायला येतो. तुझं दर्शन आहे देवा, हे वाया जात नाही. अपुनर्भव दर्शनम, पुन्हा संसाराचं दर्शन तुझं दर्शन झाल्याच्या नंतर होत नाही देवा. जन्म मरण पाठीमागं लागत नाही. असं कोणत्याही संसार दुःखाचा नाश करण्याच्या कामात समर्थ असलेलं तुमचं दर्शन असल्यामुळं तेव्हा ते दर्शन प्राप्त करून घेण्याकरता मला वारंवार संकटाची मागणी करावी वाटते, असं कुंती माता बोलली. म्हणजे काय झालं? कुंतीनं संकट मागितलं दिसलं, पण संकट संकटाकरता मागितलं का सुखाकरता? याचा विचार केला तर सुख करता. रंतीदेवाने संकट मागितलं. रंतीदेव नावाचे एक राजा होऊन गेले. भागवतात नवम स्कंदामध्ये त्यांचं चरित्र येतं. सूर्यवंशातला राजा. त्या राजाने काय केलं? मोठा धर्मात्मा राजा असल्यामुळे आपली सगळी संपत्ती त्या राजानं दानधर्मामध्ये खर्च केली. राजाची सगळी संपत्ती दानधर्मात गेल्याच्या नंतर राजाला काही जवळ राहिलं नाही. आता कोणी आला याचक तर मागायला आपण काही देऊ शकत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर राजानं अरण्यवास स्वीकारायचं ठरवला. वनवासात जाऊन राहायचं, जंगलात जाऊन राहायचं ठरलं. राजा, राजाची बायको, राजाचा मुलगा, राजाची एक सून, चौघच्या चौघं अरण्यात एकांतात जाऊन राहिले. आता एकांतात जाऊन राहिल्याच्या नंतर त्यांनी परत प्रायश्चित व्रत घेतलं. काही न मागता जे मिळालं ते सेवन करून राहायचं. अशा अवस्थेमध्ये 48 दिवस गेले. रंतीदेव अरण्यामध्ये असताना आपले राजे कुठं आहेत सगळं जग शोधत होतं, पण राजाने आपल्या स्थानाचा पत्ता दिला नव्हता. त्याच्यामुळे राजापर्यंत कोणी पोहोचू शकलं नाही. एका दिवशी 48 दिवसाच्या नंतर राजाचा पत्ता लागला. राजाला काहीतरी अयाचित व्रत आहे, त्यांना न मागता मिळालेलं खायचं आहे असं त्याने ठरवलंय. काहीतरी नेऊन द्यावं असे एका माणसाला वाटलं, म्हणून त्यानं थोडेसे तळलेले पुऱ्या वगैरे पदार्थ आपल्यासोबत घेतले. एक तांब्याभर पाणी घेतलं, कारण 48 दिवसात कोणी दिलं नाही म्हणून रंतीदेवाने कुटुंबासह जलसेवनसुद्धा केलेलं नव्हतं. तांब्याभर पाणी, थोडेसे तळलेले पदार्थ घेऊन तो तिथं गेला. रंतीदेवाच्या हातात ते दिलं. रंतीदेवाला सांगितलं म्हणे, महाराज हे आपल्याला सेवन करण्याकरता मी आणून दिलेले. रंतीदेवाला नमस्कार केल्याबरोबर रंतीदेव देवाला धन्यवाद देतात. देवा केवढा आनंद आहे म्हणे, 48 दिवसानंतर मला प्राप्त झालं काहीतरी. म्हणजे 48 दिवस देवाने दिलं नाही असं रंतीदेव बोलले नाही. देवा 48 दिवसानंतर का होईना प्राणरक्षणाकरता माझ्याकडं अन्न आलं. फार चांगलं झालं देवा, फार चांगलं झालं. आलेले ते पदार्थ सेवन करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय 2 पुऱ्या आणि 1 तांब्याभर पाणी, 4 जणात वाटून खायचं आहे. पानं घेतली समोर, अर्धी अर्धी पुरी आणि एक पानाचे द्रोण केले आणि एक द्रोणाभर पाणी चौघाच्या वाट्याला आलेलं ते सेवन करायचं. पण परमात्म्याने 3 वेगळ्या वेगळ्या रूपाने, ब्रह्मा विष्णू महेशच वेगळ्या वेगळ्या रूपाने तिथं आले. त्याने ते अन्न पाणी मागून घेतलं, सगळं रंतीदेवाने देऊन टाकलं. 48 दिवसांनी प्राप्त झालेल्या 2 पुऱ्या आणि तांब्याभर पाणी हे सगळं देवाला देणं झाल्याच्या नंतर धन्यवाद देत देवाला बोलायला लागले रंतीदेव. देवा केवढी कृपा हो म्हणे,
48 दिवसात या रंतीदेवाकडं कोणी आलं असता तर त्याला द्यायसारखं काही नव्हतं, कोणालाही पाठवलं नाही. आणि आज 48 दिवसाच्या नंतर रंतीदेवाला काहीतरी देण्यासारखी परिस्थिती आली तर लगेच देवा याचक पाठवले. फार मोठी कृपा. नसताना पाठवलं नाही ही कृपा, असताना मात्र लगेच याचक माझ्याकडे येऊन मागून घेऊन जातात. माझ्यावर तुमची फार कृपा आहे. हे म्हणल्याबरोबर देव प्रगट झाले. प्रगट होऊन देवाने विचारलं, रंतीदेवा मी प्रसन्न आहोत म्हणे तुमच्यावर. तुमच्या त्यागाकडं पाहून, तुमच्या वैराग्याकडं पाहून, तुमच्या भगवन निष्ठेकडं पाहून आम्ही प्रसन्न आहोत. तुम्हाला काय मागायचं ते मागा. रंतीदेवाने काय सांगावं? न कामयेहं गतिमीश्वरात पराम अष्टर्धियुक्तां हि पुनर्भवं वा आरतीं प्रपद्येखिल देह भाजाम अंतस्थितो येन भवन्त्य दुःखम. रंतीदेवाने भगवंताला सांगून टाकलं, न कामये अहम गतिम ईश्वरात पराम. ईश्वरापेक्षा मोठी गती म्हणजे ब्रह्मगती ती तुम्ही देणार असाल देवा, नको. न कामये, त्याची मला इच्छा नाही. अष्टर्धियुक्तम हि अपुनर्भवं वा. अष्टमहासिद्धीच्या ऐश्वर्यासहित अपुनर्भव म्हणजे पुन्हा जन्माला येणं नाही अशी सायुज्य मुक्ती देणार असतात, नको. पाहिजे काय? रंतीदेवाने सांगितलं, आरतीं प्रपद्ये अखिल देह भाजाम. सगळ्या जगात असणाऱ्या देहधारी प्राण्यांच्या वाट्याला आलेले जे दुःख ते सगळ्याचं दुःख माझ्याकडे येऊ द्या. म्हणजे एकट्याचं दुःख नाही, सगळ्याचं दुःख माझ्याकडे येऊ द्या. कशा करता? दुःख भोगायचं म्हणून या सगळ्याचं दुःख तुम्ही भोगता का? रंतीदेवाने सांगितलं, तसं नाही, आमची भावना वेगळी आहे म्हणे. अंतस्थितो येन भवन्त्य दुःखा. या सगळ्या लोकांचं दुःख माझ्या वाट्याला आलं म्हणजे सगळे दुःखमुक्त आणि सुखी होतील. आणि जगाच्या सुखात सुख मानणारे आम्ही आहोत, साधू वृत्तीचे आहोत. जगाला दुःख झालं की आम्हाला दुःख होतं, जगाला सुख झालं की आम्हाला सुख होतं. जगाच्या दुःखामध्ये महात्मा दुःखी असतो आणि जगाच्या सुखामध्ये महात्मा सुख मानत असतो. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचे नि. ज्ञानोबांनी उदाहरणानिशी आपल्याला सांगितलं, काटा कुठं मोडतो? पायाला. व्यथा कोणाला होते? अंतःकरणाला. पाणी कोणाकडे येतं? डोळ्यामध्ये येतं. काटा कुठं मोडला? पायाला. आणि पाणी कुठं आलं? डोळ्याला. मग एकाला दुःख झालं दुसऱ्याला त्याची वेदना झाली की नाही? झाली. तसं आपल्याला दुःख झालं की साधू पुरुषाला त्याची व्यथा होते. आपण पायासारखे आहोत, साधू पुरुष डोळ्यासारखा आहे. दुसरं उदाहरण देताना ज्ञानोबांनी सांगितलं, पावो शीतळताला हे ते डोळ्याची लागी होये तैसा सुखावत जाये पुढिलाचे निजो. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले दुसरं उदाहरण बघा. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला उष्णता होते, डोळ्याची वगैरे जळजळ व्हायला लागते. मग डोळ्याची जळजळ व्हायला लागल्याच्या नंतर तूप चोळायचा प्रकार असतो, तर ते तूप चोळणं कुठं असतं? डोळ्याला की पायाला? पायाला तूप चोळायचं. आणि पायाला तूप चोळल्याबरोबर गार कोणाला वाटतं? जळजळ कोणाची बंद होते? डोळ्याची. पायासारखे आपण, डोळ्यासारखा महात्मा. पायाला तूप चोळलं, सुख दिलं की डोळ्याला सुख झालं. याचा अर्थ काय? दुसऱ्याच्या दुःखात दुःख, दुसऱ्याच्या सुखात सुख, अशी साधूची वृत्ती असते. त्याच्यामुळे रंतीदेवाने सांगितलं की जगाच्या सुखात सुख पाहण्याची वृत्ती असल्यामुळे सगळ्या जगाचं दुःख आमच्याकडे या. दुःख दुःखाकरता मला माझा मुद्दा आहे. रंतीदेव दुःख मागताना दिसतात, पण रंतीदेवाला सुद्धा दुःख दुःखाकरता नकोय, सुखाकरताच पाहिजे. याचा अर्थ काय झाला? प्रत्येकाला सुख पाहिजे, दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे, अशीच प्रत्येकाची अभिलाषा आहे. याच्याकरता काय करावं लागतं? दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता काय मार्ग आपल्या हातामध्ये आहे? शास्त्रकारांनी बराच विचार केला. त्या सांख्यशास्त्राच्या काही कारिका आहेत. ईश्वर कृष्ण नावाच्या विद्वानांनी लिहिलेल्या कारिका, 72 कारिकामध्ये 72 श्लोकामध्ये सगळं संख्याचं तत्त्वज्ञान त्यांनी गुंफून टाकलं. आणि त्या कारिकावर भाष्य लिहिलंय आपल्या वाचस्पती मिश्रांनी. सांख्यतत्व कौमुदी नावाची त्यांची टीका आहे. आणि त्या टीकेच्या सुरुवातीला अध्यात्मशास्त्राची काय गरज आहे, संताची शास्त्रकाराची काय गरज आहे, या दोन मुद्द्याचा त्यांनी फार सुंदर विचार केला. त्याने असं सांगितलं आहे, अध्यात्मशास्त्राची माणसाला गरज नव्हती, कधी नव्हती. याचा विचार करताना ते पहिल्यांदा म्हणतात, जगात दुःख नावाचा पदार्थ राहिला नसता तर शास्त्राची काहीच गरज नव्हती. अध्यात्मशास्त्राला शरण जा, ते ज्यांच्याकडे आहे त्या संतांना बोला, त्यांच्या पाया पडा, त्यांची सेवा करा, काही गरज नव्हती. पण असं आहे का? जगात दुःख नाही असं आहे का? जगामध्ये दुःख आहे असं आहे का? जग म्हणजेच दुःख आहे असं आहे? विचार करा ना. जगात दुःख आहेच आहे.
सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जगात सगळं दुःख भरलं. आध्यात्मिक दुःख आहे, आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीर आणि मनाच्या संबंधानं होणारं दुःख. देही प्रगटे रोगव्याधी तेणे आहाळली तापे बुद्धी लोळे नपुरे दुःखावधी आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. नाथ महाराज सांगतात आपल्याला. कसा ताप असतो आध्यात्मिक? शरीराला रोग झाला, आध्यात्मिक ताप आहे. अधिभौतिक ताप इतर भूतापासून प्राप्त झालेली पीडा. भूती उपद्रवधी झाला ताडीला अथवा निस्तेजीला तेणे चित्ती दाहो झाला अधिभौतिक बोलिला तो ताप. याला अधिभौतिक ताप म्हणतात. दुसऱ्याने त्रास दिला. आणि दैव योगानं प्राप्त झालेली जर पीडा असली तर तिला काय म्हणतात? आधी दैविक दुःख. असं 3 प्रकारचं दुःखाचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. अनेकाच्या वाट्याला हे दुःख येतं. शरीराला रोग होतो, मनाला व्यथा होते. जगद्गुरु शंकराचार्याला तो भगंदर नावाचा रोग झाला. कारण काय असेल तो वेगळा भाग, आणि आचार्याने तो का सहन करावा ते वेगळं. आचार्यांना भगंदराचा त्रास सुरू झाल्याच्या नंतर खूप रक्त जायचं. तेव्हा आचार्यांचे शिष्य होते हस्तामलकाचार्य, त्रोटकाचार्य वगैरे वगैरे हे सगळे. त्याच्यात त्रोटकाचार्य जे होते ते मोठे मांत्रिक होते. त्यांनी सांगितलं, मला मंत्र सामर्थ्य गुरु महाराज तुमच्या कृपेनं, अथर्ववेदाचा माझा अभ्यास आहे, मला चांगली मंत्रशक्ती, आणि तुम्हाला म्हणलं तर या रोगातून एका क्षणात मुक्त करतो, एका क्षणात. माझ्या मंत्राचा प्रयोग करू द्या. आचार्याने सांगितलं नको म्हणे, मला भोगू द्या म्हणे. का? माझ्या प्रारब्धानं प्राप्त झालेली पीडा आहे. प्रारब्धानं म्हणजे काय केलं तुम्ही? आचार्याने सांगितलं, मी आईचा अंत्यविधी करायला गेलो होतो संन्यास दीक्षेनंतर, जो करता येत नाही. हे शास्त्राचा अतिक्रम माझ्याकडून झालेला असल्यामुळं मला हे प्रारब्ध भोगलं पाहिजे, मला भोगू दे असं म्हणून आचार्याने तो रोग घालवू दिला नाही. आपण भोगायला सुरुवात केली आचार्याने. दीर्घकाळपर्यंत आचार्याने तो सहन केला. बाकी काय ते सोसला कशा करता वगैरे वगैरे सोडून द्या. पण त्यांना भगंदर नावाचा रोग झाला की नाही? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांना ताप आला आणि त्याच्यामुळे वारीला जायचं महाराजांना थांबावं लागलं असं चरित्र आहे की नाही? याचा अर्थ काय झाला? आध्यात्मिक दुःख आहे. आधी भौतिक इतर भूतमात्रांच्या इतरांनी कोणीतरी काहीतरी त्रास देणं आहेच आहे. शमीक ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर राजा परीक्षितीनं त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि शमीक ऋषीच्या मुलाला शृंगीला त्याची वेदना झाली. शमीकाच्या मुलाला शृंगीला वेदना कशाची झाली? कोणी दिली? राजा परीक्षितीनं. इतर भूतापासून प्राप्त झालेली पीडा आहे. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. ते सोडले ब्रह्मास्त्र, त्यानं 6 सोडली होती. 5 पांडवाला मारायला 5 ब्रह्मास्त्र, आणि उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवाचा एक वंश होता परीक्षितीच्या रूपामध्ये, त्याला मारायकरता गर्भाकडे एक ब्रह्मास्त्र. समोरून येणारी 5 ब्रह्मास्त्र ते शनिवारण भगवंताला करता आलं पांडवाकडे येणाऱ्या, पण गर्भाकडे गेलेलं ब्रह्मास्त्र लक्षातच आलं नव्हतं. आणि देव गावाला जायला निघाले द्वारकेला. उत्तरा धावत आले आणि म्हणायला लागले, देवा माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. देव म्हणते, तुझं रक्षण कशा करता? इतके सगळे लोक मेले, तू एक मेलीस, काय बिघडायचं म्हणे, कशा करता तुझं रक्षण? ते म्हणले, माझ्या रक्षणाकरता माझ्या रक्षणाचा विचार मी बोलत नाही. मग माझ्या उदरामध्ये कौरव पांडवाच्या वंशाचा एकमेव तंतू सध्या जिवंत आहे आणि त्याला त्रास व्हायला लागला, म्हणून माझं रक्षण करा म्हणते. काय पोटात दाह होतो देवा. देवाने लक्षात घेतलं, हे ब्रह्मास्त्र आहे. त्या ब्रह्मास्त्राचं निवारण करून परीक्षितीचं रक्षण भगवंतानी केलं. ही कथा आहे. याच्यातून मला सांगायचं काय? ब्रह्मास्त्र सोडणारा अश्वत्थामा, त्यानं 5 पांडवाकडे सोडलेलं ब्रह्मास्त्र, त्यांना तापच आहे. गर्भावर सोडलेलं ब्रह्मास्त्र, त्यालाही तापच आहे. हा ताप कोणी दिला? अश्वत्थाम्याने. म्हणजे इतर भूतापासून प्राप्त झालेली ही आधी भौतिक पीडा आहे. आणि काही वेळेला आधी दैविक पीडा. दैवयोगानं दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटेले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आधी दैव ताप बोलीजे. दैवयोगाने एखाद्या वेळेला अतिवृष्टी झाली, अनावृष्टी, पाऊसच पडला नाही, घरच जळालं, शेतच जळालं, हे दैवयोगानं होतं. हे काय? ह्याला आधी दैविक दुःख म्हणतात. म्हणजे जगामध्ये सगळं दुःख आहे, सगळं दुःख आहे. आणि दुःख आहे म्हणून अध्यात्मशास्त्राची गरज आहे असं वाचस्पती मिश्र सांगतात. दुःख राहिलं नसतं तर शास्त्राची गरज नव्हती. पुन्हा त्याने सांगितलं, दुःख आहे हे मान्य करा, पण दुःखाची जर जिहासा राहिली नसती, म्हणजे माझं दुःख जावं असं कोणालाच वाटलं नसतं, सुखाप्रमाणे दुःख राहीना का असं वाटलं असतं, तरी शास्त्राची गरज नव्हती. पण आपल्याला दुःख राहावं वाटतं का? राहावं वाटत नाही, जावंच वाटतं, जावंच वाटतं. पुढं त्याने असं सांगितलं, जगात दुःख आहे, दुःख जावंही वाटतं, पण ते अशक्य समुच्छेद असेल तर, म्हणजे त्या दुःखाचा नाश होणारच नाही असं असेल तर
शास्त्राची गरज नव्हती. पण दुःख आहे, दुःखाच्या नाशाची इच्छा आहे, आणि दुःखाच्या नाशाची इच्छा असताना ते दुःख जातं की नाही याचा जर विचार केला, अनेकाचं गेलं, आगंतुक आहे म्हणून जातं. बरं, पुढं ते असं म्हणतात, दुःख आहे, दुःखाची जिहासा म्हणजे दुःख जावं असं वाटतं, दुःख जाणं शक्य असतं, तरी अध्यात्मशास्त्र वाचून लौकिकातल्या उपायानं दुःख निवृत्ती जर झाली तरी अध्यात्मशास्त्राची गरज नव्हती. पण लौकिक उपायानं दुःखाची निवृत्ती होते की नाही? होते ना. ताप आला, औषध घेतलं, गेला ना ताप. कोणीतरी पाणी मंत्रून दिलं, गेला ना ताप. होतं की नाही? असं काहीतरी मंत्र तंत्र करून लोक अशा काहीतरी दुःख घालताना आपल्याला दिसतात की नाही? बरेच घालवतात असं काहीतरी. मला एकदा लहानपणी डोळे आले होते, डोळे लाल भडक झाले, खूप त्रास व्हायला लागला. काहीतरी डॉक्टरचे उपाय चालू असताना आमच्या गावात एक बाईनं सांगितलं आमच्याला, एक माणूस आहे म्हणे, मंत्र घालतो आणि मंत्र घातल्याबरोबर बरं वाटतं म्हणे, त्यांना डोळेच कमी होतात. आता गरजवंताला अक्कल नसते, त्याप्रमाणे त्याला बोलवायला लावलं त्या मांत्रिकाला. मी लहान होतो, 3री-4थीला होतो. मला असं बसवलं त्याच्यासमोर पाटावर, तो समोर बसला. त्यानं मंत्र म्हणलेला माझ्या लक्षात आहे चांगला बरं का, त्याचा मंत्र लक्षात आहे. तुम्हाला वापरून बघायचं असलं तर वापरा, पण पुढचा प्रकार करू नका. मी सांगतो ते सगळं करू नका. त्यानं काय करावं, माझ्यासमोर बसला, दोन्ही हात असे चोळून घेतले स्वतःचे आणि मंत्र म्हणायला लागला, ओम ह्राम ह्रीम ह्रूम तुम्हारे आँख है दोन, दुःख न मिटे तो हनुमान की कसम, म्हणून फाडकन थोबाडीत मारली माझ्या. हो, अजून लक्षात आहे माझ्या, एवढ्या जोरात मारला होता त्या. मला लगेच विचारलं त्यानं, बरं वाटतं ना? आता मी लक्षात घेतलं, नाही म्हणलं की दुसरी. म्हणजे देहाला प्राप्त झालेली पीडा ती सहन केलेली बरी आहे का, ह्याचा अधिभौतिक ताप पुन्हा अजून वेगळा कशाला पाहिजे? हे मणिमंत्र औषधीनं सुद्धा काही दुःख निवृत्त होतं. मी एवढ्या करता बोलत होतो बरं का. याचा अर्थ काय झाला, लौकिकातल्या उपायाने दुःख जातं हे जरी दिसलं तरी दुःखाच्या अत्यंत नाशाचा विचार लौकिक उपायानं करता येत नाही. मी औषध घेतलं, ताप गेला, पुन्हा येणारच नाही का? येतो ना, येतो. म्हणजे दुःख गेलं तरी पुन्हा येतं लौकिक उपायानं. अध्यात्मशास्त्र कसं आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती करणार आहे. हो, गेलेलं दुःख आपल्याकडं पुन्हा येऊच नाहीये अशी व्यवस्था करण्याची क्षमता कोणात आहे? अध्यात्मशास्त्राकडं. मग त्या अध्यात्मशास्त्राला शरण गेलं, अध्यात्मशास्त्राला शरण जायचं म्हणजे ते ज्ञान मिळवायचं. ते ज्ञान मिळवायकरता काय करावं? ते ज्ञान ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं शरण जावं लागतं. ज्ञान कोणाकडे? गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शन, ऐकी नाही. गुरु तीर्थ ज्ञान, गुरुच्या जवळच हे ज्ञान असतं. संत तीर्थ विवेका असणे की जे, साधू पुरुषाजवळच ज्ञान असतं. सद्गुरू पदवीला प्राप्त झालेल्या महात्म्याच्याकडंच ज्ञान असतं. त्यांच्याकडं जावं लागतं, त्यांची सेवा वगैरे करावी लागते आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान होण्याची शक्यता असते. आणि त्या ज्ञानाच्या योगाने आपल्याला कृतार्थता. ऐका, मी कशाकरता बोललो, प्राण्याची इच्छा आहे दुःख निवृत्तीपूर्वक सुखाची प्राप्ती व्हावी. ते कशानं? ज्ञानानं होतं, ज्ञानाने होतं. मग ज्ञान कसं मिळतं? त्या ज्ञानाकरता साधना काय काय करावी लागते? तमेतम वेदान वचनेन विविदिशन्ति, त्या परमात्म्याला वेदाचं अनुवचन करून जाणण्याची इच्छा करता यज्ञेन, दानेन, तपसा, अनाशकेन, ब्रह्मचर्येण. उपनिषदामध्ये असा एक मंत्र येतो, तमेतम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति. साधकाच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याला जाणण्याची इच्छा असते, त्याच्याकरता तो साधनं करीत राहतो. कोणत्या कोणत्या साधनानं जाणू इच्छितो? वेदानुवचनेन, वेदाचं अनुवचन करावं. वेदाचं अनुवचन करावं म्हणजे, अनुवचन शब्दाचा अर्थ, अनु म्हणजे नंतर केलेलं, वचन म्हणजे उच्चार. अगोदर गुरुनी वेदाचा उच्चार करावा, मग आपण करावा. म्हणजे गुरुपासून वेदाचा अभ्यास घ्यावा. अनुवचन करावं म्हणजे प्रवचन करावं. प्रवचन करावं म्हणजे त्याच्या अर्थाचा विचार करावा, वेदाचा अभ्यास करावा. काही लोकांना वाटतं की वेदाचा अभ्यास केला आपल्याला ज्ञान होणार आहे, म्हणून वेदाचा अभ्यास करीत राहतात. काही लोकांना असं वाटतं यज्ञयागासारखं साधन करावं, मग आपल्याला देव भेटणार आहे, यज्ञयाग करतात. काही लोकांना वाटतं दान करावं, दानानं आपल्याला परमात्मा भेटेल, म्हणून दानाचा विचार. काही लोकांना असं वाटतं तपश्चर्या करावी, देव भेटेल. किती तपश्चर्या करणारी माणसं असतात, कितीही तपश्चर्या करायला तयार असतात. एक कथा आहे पुराणामध्ये. एक महात्मा होता,
एका चिंचेच्या झाडाखाली तपश्चर्याला बसला होता आणि तिथून नारद चालले होते. महात्म्यानं पाहिलं तपश्चर्या चालू असल्यामुळे त्याला नारदाचं दर्शन झालं, जवळून जाणारे. नारदाला त्यानं जवळ बोलावलं. महाराज या म्हणे. कुठं निघालात? नारद जवळ गेले. त्यानं विचारलं कुठं निघालात? त्यानं सांगितलं नारदाने वैकुंठाला चाललो म्हणे. कुठं? वैकुंठाला. कशा करता? देवाच्या दर्शनाला. जाणार आहात नारदा? हो जाणार आहे म्हणे. आत्ता चाललात तिकडंच? हो चाललो. माझं एक निरोप सांगता का देवाला म्हणे? विचारून या माझ्याकरता. काय? मी तपश्चर्या करायला बसलो देवाच्या दर्शनाकरता, माझ्याकडं कधी येणार दर्शन द्यायला? विचारून या. सवड काढा म्हणा, एकदा या म्हणा माझ्याकडं. कधी येणार विचारून या. किती दिवस मला अजून तपश्चर्या करावी लागेल कळेल म्हणे. नारद म्हणले ठीक आहे, चाललोच आहे. तुझी तपश्चर्या मला माहिती आहे, अत्यंत सत्वशील वृत्तीचा तू आहेस. विचारून येतो देवाला तुझ्याकरता. विचारून येतो म्हणून नारद गेले, वैकुंठात गेले. इकडचं तिकडचं बोलणं झालं. देवाला नारदाने विचारलं, देवा असं असं आहे म्हणे, एक महात्मा बसला आहे. कुठं? त्या गावाला. ते चिंचेच्या खालचा का? हो. त्यानं मला तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितला म्हणे. काय प्रश्न? त्याच्याकडे दर्शन द्यायला तुम्ही जाणार आहात का देवा? जाणार आहे म्हणे. तपश्चर्या चालू आहे त्याची, फळ द्यावं लागतं. दर्शन द्यायला जाणार आहे म्हणे. पण त्यांना देवा विचारले कधी येणार आहेत सांगून या. विचारून या नारदाला. मला विचारले, देवाला विचारून या म्हणून. नारद म्हणले मी विचारायला लागलो देवा तुम्हाला, त्याच्यामुळं त्याच्याकडे कधी जाणार आहात? देवाने सांगितलं खरं सांगून नारद? हो. त्याला अजून खूप तपश्चर्या करावी लागणार. किती दिवस? दिवस नाही म्हणे, अनेक जन्म. किती जन्म ते तरी सांगा. देवाने सांगितलं तो ज्या झाडाखाली बसला की नाही, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तपश्चर्या केल्यावर त्याला दर्शन द्यायला जाणार आहे. आता नारदाला वाटलं काय ताप आहे त्याच्या जीवाला, एवढे जन्म. चिंचेला काय पानं कमी असतात का? तुमच्याकडे कमी असतात का चिंचेला पानं? त्याने सांगितलं चिंचेला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म त्याचे व्हावे लागतील, तेवढ्या जन्मात तपस्या करील आणि त्याच्यानंतर त्याला दर्शन द्यायला मी जाणार आहे. आता नारदाला वाटलं हे कसं सांगू त्याला, जीवच जाईल बिचारायचा, हार्ट फेल होईल. विचार करीत 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 नारद निघाले. आले तिथून बाजूनं चालले होते. त्याला भेटायची बोलायची नारदाला इच्छा नाही. अशा अवस्थेत त्यानंच बोलावून घेतलं. नारदाला विचारलं म्हणे महाराज कुठं चालला तसे कसे म्हणे, माझ्याजवळ येऊन मला बोलल्याशिवाय कसे जाता? नारद म्हणले थोडी घाई होती. बसा बसा, थोडं माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. काय? नाही देवाला विचारलं की नाही माझं? विचारलं म्हणे. सांगा की. हां येतो म्हणलेत. हे मग बोलणं चालू झालं. अमुक अमुक वेळेला येतो म्हणले, तसं सांगितलंच नाही. काय? नाही येतो. नाही तुम्हाला काय विचारायला लावलं होतं? कधी येणार आहात विचारून या म्हणले की नाही. मग कधी येणार आहेत म्हणे देव? नारद म्हणले सांगू का, तुला वाईट वाटणार नाही ना? तो म्हणला सांगा. देवाचं बोलणं ऐकून कोणाला वाईट वाटेल म्हणणं, माझ्यासारख्या भक्ताला वाटत नाही. बराच काळ लागणार आहे. बराच काळ लागणार. किती काळ सांगा ना. नारदाने सांगितलं, देवाने असं सांगितलं, या झाडाला जेवढी पानं आहेत एवढे जन्म तुझे तपश्चर्येत गेल्याच्या नंतर तुला दर्शन द्यायला येतो. भक्तांना ऐकलं. वा वा वा, मला दर्शन द्यायला देव येणार 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 म्हणून थय 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 नाचायला लागला नामस्मरण करत. नारदाने त्याला हात धरून बसवलं आणि सांगितलं, माझं बोलणं नीट ऐकलं का वेड्या? एवढी पानं जेवढी आहे तेवढ्या जन्माची तुझी तपश्चर्या झाली. हो म्हणला. ते ऐकूनच ना आनंद झाला. म्हणजे काय? नाही, उत्तर काय आहे देवाचं म्हणणं? काय? या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तपस्या झाल्याच्या नंतर ते मला भेटायला येणार आहेत की नाही, दर्शन द्यायला येणार. याचा अर्थ असा झाला म्हणला की एवढे जन्म माझे होईपर्यंत त्या प्रत्येक जन्मात माझी तपश्चर्या होणारच आहे. तेवढ्या जन्माच्या नंतर का होईना तपश्चर्या फलाला येणारच आहे आणि देवाचं मला दर्शन होणार. देवाच्या दर्शनाची निश्चिती. एवढे जन्म झाले तरी त्या जन्मामध्ये तपश्चर्येतच माझा देह जाणार, आयुष्य जाणार याची निश्चिती. आनंद कशाचा नाही म्हणला मला? आनंदी आनंद आहे. एवढी तपस्या करतात. कशा करता? तमेतम बिबिदिशन्ते. ही सगळी तपस्या देवाला जाणण्याकरता खर्च करतात. काय काय करतात? वेदानुवचनेन, यज्ञेन, दानेन, तपसा, अनाशकेन. अनाशक करतात. अनाशक म्हणजे खायचं नाही, उपवास करतात. वनवास देवा कारणे उपवास. देवाच्या करता वनवास उपवास सगळं करणार. अनाशक म्हणजे उपवास करणं. कशी ध्रुवाची तपश्चर्या कशी झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 5 महिन्यात देवाचा साक्षात्कार ध्रुवाने संपादन केला. पण पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसाला एकदा कवठाचं नाहीतर बोराचं फळ खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसाच्या नंतर एकदा गळून पडलेली पानं खायची 2-4. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाच्या नंतर घोटभर पाणी. म्हणजे कसं आहे बघा, महिन्याला दिवसही पुढे नेले, आहाराचे दिवसही पुढे नेले आणि आहाराचा प्रकार वरचीवर कमी करून टाकला.
दर्जा कमी करून टाकला. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसानंतर एक फळ खाणं होतं. कवठाचं मिळालं तरी एक कवठ आणि बोराचं मिळालं तरी एक बोरच खायचं, एकच खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये गळून पडलेली पानं खायची, पण 3 दिवसाला नाही, आता 6 दिवसाला. 3रा महिना लागला, देव दर्शन देत नाही, तपश्चर्या कठोर करावी लागेल. वाटलं की नारदाने काय केलं, हे ध्रुवाने काय केलं, 9 दिवसांनी एकदा, पण गोडभर पाणी. आणि 4था महिना लागल्यावर 12 दिवसाला एकदा एक श्वास घ्यायचा आणि श्वास बंद करून 12 दिवस राहून प्राणायाम करून तपस्या करायची. आणि 5वा महिना लागल्यानंतर ध्रुवानं ठरवून टाकलं, आता देव दर्शन देईपर्यंत श्वासही सोडायचं नाही म्हणे. मग देवाने दर्शन दिलं. हे कशा करता सांगितलं, अनाशकेनं, काही न खाणं, उपवास करणं, या साधनाने देवाला जाण्याचा विचार असतो. काही शेवटचं साधन सांगितलं, ब्रह्मचर्येनं, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून देव भेटावा ही भावना करतात. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात. ब्रह्मचर्य व्रताचं पुण्य फार मोठं आहे. एक अत्रि स्मृतीतला श्लोक आहे, एकतश्चतुरो वेदाः ब्रह्मचर्यं तथैकतः एकतः सर्व पापानि मद्यपानं तथैकतः. एका तराजूच्या पारड्यामध्ये जगातली सगळी पापं घाला आणि एकीकडं एक बाटलीभर दारू पिल्याचं पाप घाला, दोन्हीत बरोबर आहे म्हणे. आणि एका तराजूच्या पारड्यामध्ये 4ही वेदात सांगितलेल्या सगळ्या धर्मकर्माचं पुण्य घाला आणि एका पारड्यामध्ये ब्रह्मचर्य पालनाचं पुण्य घाला, बरोबरच आहे म्हणे. ते एवढं ब्रह्मचर्याचं महत्त्व. हे पाळावं कशा करता, देवाच्या दर्शनाकरता. परमात्मा मिळावा, परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा, देव भेटावा, आणि हे सगळं करायचं ते निष्काम भावानं करावं लागतं बरं का, नाहीतर देव भेटत नाही. यज्ञ केला म्हणजे देव भेटतो असं नाही, यज्ञ निष्काम भावानं करा, मग चित्तशुद्धीद्वारा देव भेटण्याची व्यवस्था होते, नाहीतर होत नाही. म्हणून ते रंगनाथ स्वामी निगडीकराचा एक श्लोक आहे, त्याने असं म्हणले त्या श्लोकामध्ये, अगणित घडली ही सांग विद्युक्त कर्मे, शतमुख जरी झाले मोहिले ते सकामे, परी हरिपद प्राप्ती लागी जे आढळेना, तरी मग तितुकेही कर्म ते का जळेना. विधियुक्त अशी यज्ञयागादी कर्म अगणित घडली, शेकडो यज्ञ त्या माणसाच्याकडून झाले, पण सगळं कसं झालं, मोहिले ते सकामे, सकाम भावना त्याच्यामागे होती. म्हणून त्याच्यानं काय होतं, हरिपद प्राप्ती लागी जे आढळेना. पण भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून प्रयत्न म्हणून ते यज्ञ यागादी कर्म केलेलं जर नसेल तर ते सगळं सकाम कर्म त्याच्याबद्दल ते म्हणतात, तरी मग तितुकेही कर्म ते का जळेना, ते कर्म सगळं जळून जाऊ, अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ असा आहे, कर्म करावं पण ते सगळं निष्काम भावाने करावं. अशी सगळी परमात्म्याच्या प्राप्तीकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं आपल्याकडे सांगितलेली आहेत. त्या सगळ्या साधनामध्ये सोपं साधन कोणतं जर असेल तर भक्तिपंथ बहु सोपा. नाथमहाराजांनी ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग याची तुलना भागवतात केली. ती तुलना करत असताना नाथमहाराज सांगतात की आपल्या शेतात आपल्याला जर मळा करायचा असला तर मळा करून शेताला पाणी देण्याचे 2 मार्ग असतात. एक विहिरीतलं पाणी मोठेनं काढून मळ्याला देणं नसता, दुसरी जवळून जर नदी वाहत असेल तर त्या नदीचा पाट आपल्या शेतापर्यंत आणून शेताला पाणी देणं. सोपं कोणते सांगा, नदीचा पाट आपल्या शेतामध्ये आणून पाणी देणं त्याच्यात सोपेपणा आहे का मोठेनं विहिरीचं पाणी शेंदून शेताला घालणं सोपं आहे सांगा. मोठेचं पाणी शेताला देण्यामध्ये काठिण्य असतं. ज्ञानमार्ग तसा आहे. आणि भक्तिमार्गाचा जर विचार केला तर भक्तिपंथ बहु सोपा आहे. पाट आणला एकदा की झालं, सगळ्या शेताला पाणी आपल्याला पोहोचवता येतं, सहज पोहोचवता येतं. तशा पद्धतीचा भक्तिमार्ग आहे असं नाथ महाराज सांगतात. भक्तिमार्गाचा सोपेपणा. आणि त्या भक्तिमार्गात सुद्धा नवविधा भक्तीमध्ये संकीर्तन भक्ती सोपी. आणि त्या संकीर्तन भक्तीमध्येही विचार जर करायला लागलो तर गुणसंकीर्तन लीला संकीर्तन हे थोडं अवघडच जातं. पण भगवंताच्या नामसंकीर्तनाचा जर विचार केला तर नामसंकीर्तन साधनपै सोपे, अतिशय सोपं. किती सोपं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. देवाच्या भेटीकरता सांगितलेल्या सगळ्या साधनापेक्षा सोपं जर कोणतं साधन असेल तर ते परमात्म्याचं नामसंकीर्तन आहे. ही नामसंकीर्तन भक्ती करणाऱ्या महात्म्यावर नामाचा ठसा हा नामधारक आहे असा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब देवाच्याकडून झाला की मग त्याला वाटेल ते प्राप्त होण्याची शक्यता आहे असं जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. कारण नाम हे भुक्तिमुक्तीचं स्थळ आहे. नामाच्या संबंधातला महिमा पुराणाने गायलेला आहे. आणि हे नाम ज्याच्या मुखामध्ये प्राप्त झालेला आहे त्याचा उद्धार होतो, तो तरुण जातो असा भरवसा आहे.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये, देवाला शरण जाण्यामध्ये प्रवृत्त झालेला महात्मा त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. हे तिथं आलेले चिंतन आपल्याला पाहायचं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीची साधनं देवाच्या प्राप्तीकरता करता येतात. हे जरी खरं असलं तरी भक्तीचं साधन सोपं आणि भक्तीच्या साधनातही नामस्मरण सोपं. नाम घेणं हे सोपं जरी असलं तरी नाम घेण्याला हे पुण्य लागतं. आणि नाम घेणं सोपं आहे म्हणून नामस्मरण करण्याने आपल्या सगळ्या दोषाचा नाश होतो. हे जरी खरं असलं तरी त्या दोषाच्या नाशाकरता करावं लागणारं नामस्मरण हे वेगळ्या पद्धतीचं असतं. याचाही विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला आहे बरं का. राम राम सब कोई कहे, एक कबीर महाराजाचा दोहा आहे. त्यांनी वर्णन केलं, राम राम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे व नाम कुछ और. ठकानी म्हणजे फसवणाऱ्या माणसाने नाम घ्यावं, चालतं. फसवणारा माणूस आहे रामराम म्हणतो. ठाकूर एखाद्या गावचा वतनदार तोही रामराम म्हणतो. आणि चोर त्याच्या मुखामध्ये खऱ्या वेळेला रामराम शब्द असू शकतो. हे सगळे नामस्मरण करतात पण त्यांना नामस्मरणाचा खरा परिणाम भेटत नाही. नामस्मरणाचा खरा परिणाम ज्यांना भेटला आणि जे तरुण गेले ते कोण आहेत? जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे. ध्रुव आणि प्रल्हाद रामराम म्हणूनच तरलेले आहेत पण वो नाम कुछ और. ते त्यांनी केलेलं नामस्मरण काही वेगळ्या पद्धतीचं आहे. ते वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे काय आणि नामाचा महिमा कशा कशा पद्धतीचा असतो विस्तारपूर्वक त्याचा विचार करायचा आहे. आज पहिला दिवस होता, थोडा विलंब झाला पण उद्यापासून बरोबर वेळेमध्ये आपण प्रारंभ करू आणि 2 दिवसामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा सविस्तर पाहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नामाची शक्ती पाहायची आहे. नामस्मरण करत असताना कोणत्या पद्धतीचे नामापराध मनुष्याच्याकडून होण्याची शक्यता आहे त्याचा विचार करायचा आहे. आणि या नामापराधाच्या निरासाकरता सुद्धा काय करावं लागतं याचा भक्तिशास्त्राने जो विचार सांगितला तोही पाहायचा आहे. आणि नाम नामीच्या अभेदाचं चिंतन जे भक्तिशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. नाम आणि देव यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ते कसं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला शास्त्रकारांनी याचाही थोडासा विचार करायचा आहे. उद्यापासून तो विचार पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय. उठू नका कोणी.